आजच्या कार्यक्रमामध्ये विचारपीठावर उपस्थित असणारे आणि वक्ते म्हणून तुमच्या पुढ्यात बोललेले माझे सहकारी बिरसा मुंडा क्रांती दलाचे संस्थापक दशरथजी मडावी, या संपूर्ण अभियानाचे संयोजक माझे सहकारी सुरेशजी धुरमुरे, श्रीमती सईताई डहाके, देवानंदजी पवार, डॉक्टर श्याम जाधव, डॉक्टर सुभाष राठोड, ज्योतिताई गणेशपुरे, वर्षाताई राठोड, अशोक घाटे, हरीश केदार, अंबादास खरके, नाना देवळे, निलेश मिसाळ, चंद्रकांत जगाले, सागर दुर्योधन आणि या कार्यक्रमाचे आयोजक हंसराजजी शेंडे, राजेंद्र मोडक, ज्ञानेश्वर खंडारे, प्रवीण कानकिरड, श्रीकृष्ण बोले, राजेश मस्के, सौ वर्षा भगत, टी राठोड, विनायक पद्गिमवार, विश्वनाथ राऊत, विनोद भगत, किशोर मानकर, देवानंद पोते, श्याम घारू, सुनील गौड, विजय वानखेडे, बंडूभाऊ इंगोले, डॉक्टर रमेश चंदन शिवे, राजू वानखेडे, ॲडव्होकेट निलेश कानकिरड, सौ शीतल कानकिरड, गजानन अहमदाबादकर, आशिष धोबळे आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्त्री पुरुष नागरिकांनो आणि सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणी, काही महत्वाच्या सूचना. आवाज घुमणार नाही या पद्धतीने आवाज नीट ऍडजस्ट करा. नंबर 2, रस्त्यामध्ये कृपया उभं राहू नका. जे लोक येत आहेत त्यांना नीट बसवण्याची व्यवस्था कार्यकर्त्यांनी करा. आलेल्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे आपल्याला कुठे बसायचं आहे. मला भाषणामध्ये बिलकुल डिस्टर्बन्स चालत नाही, त्यामुळे मध्ये कोणीतरी येत आहे, कोणाला तरी सरकून बसताय असं घडता कामा नये. वर जर बसण्याची व्यवस्था होण्यासारखी असेल तर ती करा, लवकरात लवकर करा. आता ह्या सूचना मला द्यायची गरज पडता कामा नये खरं म्हणजे, पण हे व्यासपीठावरून सूचना द्याव्या लागतात. मित्रांनो, तुमच्याजवळ एक अतिशय महत्वाचं यंत्र आहे, त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पण त्याला आता पुढे 1.5 तास पर्यंत आपला नोकर म्हणून वागवा. सगळ्यात पहिले आपला मोबाईल सायलेंट मोडवर टाका. कृपया कोणाचाही फोन आल्यानंतर तो उचलू नका. त्याला उत्तर द्यायचं झालं तर SMS ने द्या. जर तुम्ही फोन उचलून बोलायला लागला तर याचा अर्थ असा आहे की आज आपला कार्यक्रम जो सुरू आहे त्यापेक्षा ते जास्त महत्वाचं आहे. आणि ते जर इतकं महत्वाचं असेल तर तुम्ही एकट्याने का ऐकायचं? आम्ही सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, म्हणून मी माईक तिथपर्यंत पाठवून देईन, जेणेकरून तुमचा संवाद आपण सगळेच मत ऐकू. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, तुमच्यापैकी काही लोकांना अधूनमधून उठण्याची शक्यता असेल. किमान 1.5 तास पर्यंत मी सलग बोलणार आहे. ज्या कुणाला असं वाटत असेल की आपण 1.5 तास पर्यंत बसू शकत नाही, मला माहित आहे बसणं अतिशय कठीण आहे. आजच्या काळामध्ये आपल्यापैकी कुणालाच बसण्याची सवय उरलेली नसते. अशा वेळेस खाली बसणं हे अतिशय कठीण आहे, याची मला जाणीव आहे. पण काही कारणानं तुम्हाला मध्ये उठण्याची गरज वाटत असेल तर कृपया आत्ताच कोपऱ्यामध्ये जाऊन उभे राहा, म्हणजे तुम्हाला परस्पर आपलं काम आटपून पुन्हा परत येता येईल. तुमचा आवाज ऍडजस्ट होतोय का? आवाज घुमणार नाही या पद्धतीनं नीट ऍडजस्ट करा. ट्रेबल वाढवा, बेस एकदम कमी करा. मित्रांनो, खऱ्या अर्थानं हा जो विषय तुमच्या पुढ्यामध्ये आलेला आहे, संविधान बचाओ महाराष्ट्र बचाओ, या विषयाच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी मी तुमच्या पुढ्यामध्ये मांडत जातो आहे, त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं संविधान.
आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असतं की संविधान नावाचं काहीतरी एक पुस्तक आहे, कोणीतरी ते लिहिलेलं आहे आणि काही लोकांकरता ते महत्वाचं असेल, पण तुमच्या माझ्याकरता सर्वसामान्य माणसाकरता त्याचं काही देणं घेणं नाही. म्हणून सगळ्यात पहिले मला तुमच्यापर्यंत प्रभावीपणे हे पोचवायचं आहे की या संविधानाने आम्हाला काय दिलेलं आहे, आपण या देशामध्ये काय होतो, कोण होतो आणि आज कोण झालो आहोत. त्याशिवाय आपल्याला या संविधानाचं मूल्यही समजणार नाही आणि हे संविधान वाचवण्याची, टिकवण्याची, त्याकरता वाटेल ती बलिदान देण्याची, वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी आपण का ठेवली पाहिजे हेही आपल्या लक्षात येणार नाही. मधल्या काळामध्ये धीरेंद्र कृष्ण महाराज नावाचा महाराज नागपूरमध्ये आला होता. या महाराजांनी रामकथेसोबत एक दिव्य दरबार भरवला. या दिव्य दरबारामध्ये तो लोकांचे उपचार करायचा, लोकांच्या रोगांचं निदान करायचं आणि अमुक अमुक रोग तुला झालेला आहे त्यावर या पद्धतीने उपाय कर असं सांगायचं. आपल्या देशामध्ये केंद्राचा कायदा आहे ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954. यानुसार ज्याला डॉक्टरची डिग्री नाही अशा कोणत्याही माणसानं रोगांचं केवळ निदान करणं हा कायद्याने गुन्हा आहे, उपचार करणं त्याहून मोठा गुन्हा आहे. केवळ मी उपचार करतो असा दावा करणं हा सुद्धा गुन्हा आहे. आवाज घुमतो आहे, हा सुद्धा गुन्हा आहे. आणि मग मित्रांनो, या पद्धतीनं आपल्या देशामध्ये हा कायदा असताना नागपूरच्या पोलिसांकडे मी लेखी तक्रार केली, नागपूरच्या पोलीस कमिशनरांकडे डायरेक्ट तक्रार केली. या महाराष्ट्रामध्ये 2013 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा झालेला आहे. त्या कायद्यामधला प्रत्येक शब्द मी फायनल केलेला आहे. या जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती, या समितीचा मी सहअध्यक्ष आहे. कॅबिनेट मंत्री त्याचे अध्यक्ष असतात, राज्यमंत्री त्याचे उपाध्यक्ष असतात, अनेक खात्यांचे सचिव त्याचे सदस्य असतात. याआधी महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमधल्या पोलिसांचं, पोलीस अधिकाऱ्यांचं, इव्हन IPS अधिकाऱ्यांचं या कायद्याबाबत ट्रेनिंग केलेलं 2015 मध्ये आहे. आणि असं असताना मी माझ्या लेटर हेडवर कंप्लेंट करतो आहे की हा बाबा धीरेंद्र कृष्ण महाराज याच्या दिव्य दरबारामध्ये लोकांना सांगतोय की तुला अमुक अमुकाने करणी केली आणि ती करणी तुझ्या अमुक अमुक नातेवाईकांना केली. आपल्या जादूटोणा विरोधी कायद्यानुसार अमुक माणसानं करणी केली असं म्हणणं इटसेल्फ कायद्याने गुन्हा आहे. मिनिमम शिक्षा 6 महिने ते 7 वर्ष कारावासाची शिक्षा आहे. कॉग्निजिबल ऑफेन्स आहे, नॉन बेलेबल आहे, म्हणजे पोलिसांना FIR दाखल करावाच लागतो, याला म्हणतात कॉग्निजिबल ऑफेन्स. नॉन बेलेबल म्हणजे पोलीस त्याला बेल देऊ शकत नाही, कोर्टातनं बेल मिळवावी लागते. आता हे सगळं असताना या ठिकाणी या पद्धतीनं हे सगळं घडत असताना नागपूर पोलिसांनी 1 महिन्यानंतर मला लेखी उत्तर दिलं आणि वृत्तपत्रांपुढे त्यांनी स्टेटमेंट दिलं. त्यांचं स्टेटमेंट असं होतं की 1 महिन्यापर्यंत आम्ही या विषयाचा अतिशय सखोल अभ्यास केला. हा धीरेंद्र कृष्ण महाराज जो नागपूरमध्ये आला होता त्याने या दोन्ही कायद्यांचं उल्लंघन केलेलं नाही. त्यावेळेस त्यांनी शब्द असा वापरला की अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन केलं नाही. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की या कायद्यातला प्रत्येक शब्द मी फायनल केलेला आहे. या संपूर्ण कायद्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन किंवा अंधश्रद्धा श्रद्धा हे विषयच नाहीये. या कायद्याचं नाव आहे जादूटोणा विरोधी कायदा. एक IPS अधिकारी ज्यांच्या हातामध्ये मी कायद्याची प्रत दिली, कुठे कुठे कायद्याचं उल्लंघन होतं यावर टिकमार करून दिलं. दुसरं ते म्हणाले की ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट सुद्धा याला लागू होत नाही. हा कायदा ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट आहे. एखाद्या पोलीस कॉन्स्टेबलनी असं म्हटलं असतं तर आपण त्याला माफ करू शकलो असतो, पण IPS झालेले नागपूर सारख्या एवढ्या मोठ्या शहराचे कमिशनर असणारे पोलीस यांच्या हातून या पद्धतीची चूक होऊ शकते
याचा अर्थ त्यांना काहीही कायद्यामधलं माहित नव्हतं, त्यांनी या कायद्याचा काही अभ्यास केलेला नव्हता, हा कायदा लागू होतो की नाही याचा अभ्यास केलेला नव्हता आणि केवळ त्यांनी या पद्धतीचं स्टेटमेंट केलं. मी गेले 43 वर्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावानं काम करतो. कायद्याचा बारीक सारीक किमान माझ्या संबंधित कायद्यांचा अतिशय बारीक सारीक अभ्यास आहे. गेल्या 43 वर्षामध्ये अनेकदा काँग्रेसचं सरकार होतं, अनेकदा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, मधल्या काळामध्ये युतीचं म्हणजे शिवसेना आणि बीजेपीचं सरकार होतं. आणि या सगळ्या काळांमध्ये जेव्हा जेव्हा मी पोलिसांकडे तक्रार केली त्यावेळी पोलिसांनी ऍक्शन घेतलेली आहे. आता मी तक्रार केली त्यातही शासनाच्या कमिटीच्या माध्यमातून तक्रार केली आणि तरीही पोलीस ऍक्शन घेत नाही, हा माझा पहिला अनुभव होता. ज्या पोलीस कमिशनरने IPS असताना सुद्धा साधे कायदे न वाचता या पद्धतीनं जाहीर स्टेटमेंट करणं आणि मला लेखी उत्तर पाठवणं असं घडलं. हे का घडलं असावं? कारण या धीरेंद्र कृष्ण महाराजांना आणण्यामध्ये बीजेपीचे लोक होते. यांच्या पायावर डोकं ठेवणाऱ्यांमध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे गृहमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री होते आणि तेच पोलीस खात्याचे प्रमुख आहेत. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं किंवा त्यांनी संकेत दिला म्हणून पोलीस त्यांच्यावर कायदा वापरायला तयार नाही हे स्पष्ट दिसत होतं. माझ्याकडे पर्याय काय होता? कोर्टात जाणं. पहिले खालच्या कोर्टात जा, नंतर वरच्या कोर्टात जा, नंतर मग तुम्ही हायकोर्टामध्ये जा. आणि हायकोर्टामधून निर्णय काय आला असता की पोलिसांनी कायदा लागू होत असल्यामुळे ऍक्शन घ्यायली. मी माझ्या सगळ्या वकील मित्रांना विचारलं की आपण काय केलं पाहिजे. ते म्हणाले सर कोर्टातून आपल्याला आदेश आणावा लागेल आणि हा आदेश आणण्यासाठी कदाचित 5-7 वर्षांचा कालावधी लागेल. मी म्हटलं 5-7 वर्ष एवढी मेहनत घ्यायची, हायकोर्टाकडनं आदेश आणायचा आणि शेवटी आदेश काय असणार आहे की पोलिसांनी कायद्यानुसार कायद्यात बसत असल्यामुळे ऍक्शन घ्यावी. माझ्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू झालं की आजपर्यंत गेल्या 43 वर्षामध्ये एवढी सरकार बदलली तरी आजपर्यंत पोलीस खातं असं कधीच वागलं नाही. आजचं हे जे नवं पोलीस खातं आहे ते मालकाच्या इशाऱ्यानुसार काम करत, ते राज्यघटनेनुसार वागत नाही, कायद्यानुसार वागत नाही. आणि हेच पोलीस खातं आधी चांगलं वागत होतं. हे पोलीस खातं का बदललं? कारण यांचा मालक इशाऱ्यावर नाचवणारा मालक आहे म्हणून. 43 वर्षांमध्ये मी मुख्यमंत्र्यांपासून अनेकांच्या बाबांना एक्सपोज केलेलं आहे. पण या देशामधल्या कोणत्याही राजकारण्यानं ते मुख्यमंत्री असो, मंत्री असो, मोठ्या पदावर असो, सभापती असो, कधीही हस्तक्षेप केला नाही, पोलिसांना पोलिसांचं काम करू दिलं. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये पोलीस असं वागत आहे. तर माझ्या मनामध्ये असा विचार आला की 5-7 वर्ष कोर्टामध्ये भांडण करून पोलिसांनीच ऍक्शन घ्यावी या पद्धतीचा आदेश आणण्याच्या ऐवजी जे पोलीस कायद्यानुसार वागत नाही, जे पोलीस घटनेनुसार वागत नाही, त्या पोलिसांना केवळ मालकाचा इशारा समजतो, त्याच मालकाचं सरकार आपण का उलटवून टाकू नये, बदलवून टाकू नये. त्यामुळे मित्रांनो हे जे सध्याचं सरकार आहे ते अंधश्रद्धा वाढवणारं सरकार आहे. कारण या बाबांनी या कायद्यांचं उघड उल्लंघन केलेलं असताना याच धीरेंद्र कृष्ण महाराजांना हे सरकार पूर्ण महाराष्ट्रभर हिंडवत आलेलं आहे. औरंगाबाद परिसरामध्ये तर केंद्रीय मंत्री त्याला घेऊन आलेले होते. म्हणजे जो माणूस उघडपणे लोकांची लुबाडणूक करतो, जो माणूस उघडपणे लोकांची फसवणूक करतो, जो माणूस उघडपणे लोकांना फसवत स्वतःचं साम्राज्य निर्माण करतो, त्याला केवळ आपल्या बाजूने मतं मिळावे म्हणून हे सरकारमधली माणसं त्याला घेऊन येतात. या लोकांना, ज्या लोकांना वाचवण्याची आपली जबाबदारी आहे, ज्या लोकांचं हित साधण्याची आपली जबाबदारी आहे, त्यापेक्षा त्यांना आपल्या निवडणुकीतलं यश महत्वाचं वाटतं आणि आपल्याच जनतेला फसवणाऱ्या माणसांना ते प्रतिष्ठा देतात.
त्यामुळे हे सरकार बदलण्यापासून गत्यंतर नाही, हे त्यावेळेस माझ्या लक्षात आलं. मित्रांनो, त्याच काळामध्ये या धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या निमित्तानं शेकडो फोन यायचे, अत्यंत घाणेरड्या शब्दात बोलणारे फोन यायचे. जनरली फोनवर बोलताना त्यांची सुरुवात असायची, मला वाटेल त्या शिव्या द्यायचे आणि वरून म्हणायचे, तुझी माय किती मुसलमानांसोबत झोपली होती. यांना मुसलमान फार आवडतात. बाकीच्यांच्या तोंडामध्ये कधी हा शब्द येत नाही, पण रात्रंदिवस मुसलमान मुसलमान करत असतात. आता एवढ्या असभ्य शब्दामध्ये फोन येत होते. मी माझ्या कार्यकर्त्यांना ट्रेनिंग म्हणून 10 फोन प्रत्येकाने घ्या असं सांगत होतो. तेवढ्यात एक बरा फोन आला. हा हरिद्वारच्या महंतांचा फोन होता. ते मला म्हणायला लागले, मानव साहब आप जो काम कर रहे हो वो बहुत अच्छा काम, इस काम में हम शरीक होना चाहते हैं. मतलब बहुत अच्छी बात है, आपका स्वागत है, लेकिन मानव साहब आप में किसी प्रकार का अंधविश्वास नहीं है. बिल्कुल नहीं है. मानव साहब आपने हमारी कॉन्स्टिट्यूशन पढ़ी है? जी हाँ पढ़ी है, पढ़ना ही पड़ता है. मानव साहब आपने ये कॉन्स्टिट्यूशन की जो प्रीएम्बल है, जिसे प्रस्तावना कहते हैं, वो आपने पढ़ी है? जी हाँ पढ़ी है. मानव साहब इस प्रीएम्बल में, प्रस्तावना में ऐसा कहा है, वी द इंडियन पीपल, हम भारतीय लोग. यानी इस कॉन्स्टिट्यूशन का मतलब ऐसा होता है, प्रस्तावना का मतलब ऐसा होता है कि ये पूरी की पूरी कॉन्स्टिट्यूशन हम भारतीय लोगों ने लिखी है और हम भारतीय लोगों के लिए लिखकर अपने आप को समर्पित की है. जी हाँ बिल्कुल सही बात है. बोले आप इस बात को मानते हो? बोला जी हाँ मैं मानता हूं. मानव साहब ये जो कॉन्स्टिट्यूशन की प्रस्तावना है जब लिखी गई थी तब आप वहां हाजिर थे? बोले मैं कैसे हाजिर रह सकता हूं. पंडित जवाहरलाल नेहरू जी ने 22 जनवरी 1947 यानी हमें स्वतंत्रता मिलने के 8 महीने पहले ये प्रस्तावना संविधान सभा के सामने रखी. संविधान सभा ने इसे सम्मत किया. तब तो मैं पैदा भी नहीं हुआ था, मैं तो 51 में पैदा हुआ हूं. फिर बोले मानव साहब ये प्रस्तावना जब लिखी गई तब आप वहां हाजिर नहीं थे, इसके बावजूद आप मानते हो कि ये प्रस्तावना हम भारतीयों ने यानी आपने भी लिखी है और अपने आप को समर्पित की है. ये सबसे बड़ी अंधश्रद्धा नहीं है क्या? काय मस्त प्रश्न होता था. मी काय उत्तर दिलं त्यावर? मी म्हणालो आपकी बात बिल्कुल सही है, आपकी बात 100% सही है. आणखी काही चेंजेस असेल तर लवकर करा. मी म्हणालो की आपकी बात 100% सही है. आपने जो कहा ये जो कॉन्स्टिट्यूशन है वो हम लोगों ने तैयार की है. हम जैसे आम लोग जो जमीन से जुड़े हुए हैं, इस जमीन पर पैदा हुए हैं, उन लोगों ने ये कॉन्स्टिट्यूशन तैयार की और हम आम लोगों ने अपने आप को इसको समर्पित किया है. ये जो कॉन्स्टिट्यूशन है ये आप जैसे खास लोगों के लिए नहीं. आप जैसे लोग जो ब्रह्मा के मुख से डायरेक्टली पृथ्वी पर टपकते हैं, इस पृथ्वी पर विचरण करते हैं, उनकी जो कॉन्स्टिट्यूशन थी जिसे मनुस्मृति कहते हैं, जिसके आधार पर आपने इस समाज पर, इस भारत पर 2000 साल राज किया है, उस मनुस्मृति नाम के कॉन्स्टिट्यूशन को गाड़कर ही ये संविधान निर्माण हुआ. और इसलिए आपका इसके लिए जो विरोध है वो मैं समझ सकता हूं. मित्रांनो, तुम्हाला कदाचित मनुस्मृतीविषयी फारशी माहिती नाही. मीही गेले 43 वर्षे या विषयावर कधी बोललो ना. माझ्या कॉलेज जीवनामध्ये जेव्हा फुले शाहू आंबेडकर या विषयांवर मी बोलत असे त्यावेळेस कधी कधी या विषयासंबंधी बोलत असे. सध्याच बोलण्याची का गरज असते? त्याचं कारण या पद्धतीचं वातावरण या देशामध्ये निर्माण झालेलं आहे.
हा धीरेंद्र कृष्ण महाराज जाहीररीत्या म्हणतो, आवाहन करतो, आप मुझे साथ दो, मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. याचं हिंदू राष्ट्र कसं आहे, त्याचा एक व्हिडिओ युट्यूबवर अतिशय प्रसिद्ध आहे. एक अछूत माणूस त्याच्या पायावर डोकं ठेवायला आला. हा त्याला जोरानं ओरडून म्हणतोय, काही लाख लोकांच्या समोर म्हणतोय, व्हिडिओ रेकॉर्ड होतोय, त्यांनीच प्रसिद्ध केलेला व्हिडिओ आहे. आणि त्यामध्ये तो म्हणतोय, ए हमें छुओ मत, तुम अछूत हो, हम ब्राह्मण है, हमें छुओ मत. 1922 साली एखादा बाबा जाहीररित्या या पद्धतीने बोलतो, ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार अतिशय गंभीर गुन्हा आहे. अस्पृश्यता जाहीररित्या पाळतो आणि तरीही भारतातलं कोणतंही सरकार त्याच्यावर ऍक्शन घेत नाही. हे यांचं हिंदू राष्ट्र आहे काय, हा प्रश्न माझ्या पुढ्यामध्ये पडतो. मित्रांनो, या देशामध्ये हिंदू राजे होऊन गेले. त्याही काळामध्ये मनुस्मृतीचं राज्य होतं. साधारणतः 2000 वर्षापूर्वी या देशामध्ये बिहार सारख्या ठिकाणी एका नाव्याचं राज्य होतं, म्हणजे एखाद्या शूद्राचं राज्य होतं. त्याही काळामध्ये मनुस्मृतीचंच राज्य होतं. 700-800 वर्ष या देशावर मुसलमानांचं म्हणजे मुसलमान राजांचं राज्य राहिलं. त्याही काळामध्ये तुमच्या माझ्या जीवनावर मनुस्मृतीचंच राज्य होतं आणि तेच कायदे तुमच्या माझ्या सामाजिक जीवनामध्ये चालत असत. या देशामध्ये 150 वर्षे इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांचं राज्य असताना सुद्धा या देशामध्ये तुमच्या माझ्या सामाजिक आणि धार्मिक जीवनामध्ये मनुस्मृतीचेच कायदे चालत असत. आता कदाचित तुम्हाला हे खरं वाटणार नाही, कारण सगळा इतिहास आपल्याला माहित नसतो. 1899 साली इंग्रजांचं राज्य पूर्ण एस्टॅब्लिश झालं होतं. 1857 नंतर ते पूर्ण भारतभर एस्टॅब्लिश झालेलं होतं. 1899 साली शाहू महाराज, कोल्हापूरचे राजे, पंचगंगा नदीमध्ये स्नान करत होते. त्यांच्या पदरी नोकर असलेला त्यांचा ब्राह्मण भटजी त्यांच्या पुढ्यामध्ये मंत्र म्हणत होता. शाहू महाराजांच्या एका ब्राह्मण मित्रानं लक्षात आणून दिलं की हा जे मंत्र म्हणतोय ते वेदांमधले मंत्र म्हणत नाही, हा जे मंत्र म्हणतो आहे ते पुराणातले मंत्र म्हणतो आहे. शाहू महाराजांनी स्वाभाविकच आपल्या पदरी नोकर असलेल्या ब्राह्मणाला विचारलं, का रे बाबा, तू माझ्या समोर का पुराणातले मंत्र म्हणतो आहे, वेदांमधले म्हणजे वेदोक्त मंत्र का म्हणत नाही? अनेक वर्षांपासून शाहू महाराजांकडे नोकर असलेला हा माणूस काय म्हणतो? हा म्हणाला, शाहू महाराज, तुम्ही राजे असलात तरी जन्माने शूद्र आहात आणि शूद्राला वेद ऐकण्याचा अधिकार नाही आणि त्यामुळे मला वेदांमधले मंत्र येत असले तरी मी ते तुमच्या पुढ्यामध्ये म्हणणार नाही, म्हणू शकत नाही. मला धर्माने तशी परवानगी दिलेली नाही. तुम्ही केवळ पुराणातले मंत्र ऐकू शकता म्हणून मी तुमच्या पुढ्यामध्ये पुराणातले मंत्र म्हणतो आहे. आता शाहू महाराज एक अतिशय कर्तृत्व संपन्न राजे होते. ते काही इंग्रजांच्या हातातलं केवळ बाहुले नव्हते. त्यांनी सरळ सरळ या ब्राह्मणाला नोकरीवरनं काढून टाकलं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आग लागली, पुण्यामध्ये मोठी आग लागली. चर्चा सुरू झाली की शाहू महाराज हे शिवाजी राजांचे वंशज आहेत. शिवाजी राजे क्षत्रिय तर शाहू महाराज क्षत्रिय. असं असताना ब्राह्मणाने शूद्र म्हणून त्यांच्या पुढ्यामध्ये वेद का नाही म्हटले? त्यावर काँग्रेसचे पुढारी बाळ गंगाधर टिळक यांनी अनेक लेख लिहिले, अग्रलेख लिहिले. त्यातला एक सारांश मी तुमच्यापर्यंत पोहोचतो. ते म्हणाले, ही जी चर्चा सुरू आहे की शाहू महाराज क्षत्रिय आहेत की शूद्र आहेत, ती चर्चा निरर्थक आहे. कारण कलियुगामध्ये दोनच वर्ण शिल्लक आहे, एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्र. क्षत्रिय आणि वैश्य वर्ण या कलियुगामध्ये रद्दबातल झालेले आहेत, म्हणजे सस्पेंड झालेले आहेत आणि त्यामुळे शाहू महाराज हे शूद्रच आहेत. मनुस्मृतीमध्ये स्पष्ट आदेश आहे, शूद्राने वेद ऐकता कामा नये, त्याकरता अनेक भयानक शिक्षा सांगितलेल्या आहेत. आणि त्यामुळे त्या ब्राह्मणाने
शाहू महाराजांसमोर जे मंत्र म्हटले नाही ते योग्य आणि धार्मिक कृत्य आहे. उलट शाहू महाराजांनी त्याला नोकरीवर काढलं हे धर्म संमत कृत्य नाही, म्हणजे धर्म बाह्य कृत्य. लोकांनी उलटे प्रश्न विचारले. शिवाजी महाराजांचे वंशज आहेत ते, शिवाजी महाराज क्षत्रिय होते तर शाहू महाराज क्षत्रिय. त्यावर टिळकांनी काय उत्तर दिलं ते जरा ऐक. तुला सगळ्यांना हे माहिती आहे म्हणून मी रिपीट करत नाही. 1674 साली शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्याची योजना आखण्यात आली. महाराष्ट्रातल्या एकाही ब्राह्मणानं, त्यांच्या पदरी अनेक ब्राह्मण नोकर होते, पण महाराष्ट्रातल्या एकाही ब्राह्मणानं त्यांना राज्याभिषेक करण्याची तयारी दर्शवली नाही, उलट उघडपणे विरोध केला. आणि म्हणून मग शिवाजी महाराजांनी गागा भट्टाला बोलावलं काशीवरनं, त्याला प्रचंड मोठी दक्षिणा दिली. एवढी मोठी दक्षिणा दिली की गागा भट्ट आणि त्याच्या सहकार्यांना ती आपल्या खांद्यावर लादून नेता येत नव्हती. ते जडजवाहीर त्यांनी प्राण्यांवर लादून नेलेलं आहे. याबद्दल लोकमान्य टिळक म्हणतात, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी गागा भट्टानं तात्पुरता अपवाद केला होता आणि त्यांना राज्याभिषेक केलेला होता. याचा अर्थ असा की शिवाजी महाराज आधीपासून शूद्र होते, त्यांना केवळ राज्याभिषेक करण्यासाठी त्यांना क्षत्रिय बनवलं आणि पुन्हा ते शूद्र झालेत. कारण त्यांचं पुढचं वाक्य असं आहे की शिवाजी महाराजांचे सगळेचे सगळे वंशज शूद्र आहेत. मित्रांनो, शिवाजी महाराज कोण होते? ज्या शिवाजींनी आपल्या आयुष्यामध्ये कधी अस्पृश्यता पाळली नाही, वेगवेगळ्या जाती धर्माच्या मुलांसोबत लोकांसोबत ते जेवत असत, त्यांच्या सवंगड्यांमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक होते. त्यांनी पुढे आपलं सुराज्य निर्माण करताना महारांना किल्लेदार बनवलं, सेनापती बनवलं, मुस्लिमांना किल्लेदार सेनापती बनवलं. एवढंच नव्हे तर रामोशन सारख्या जातीमधल्या लोकांना सुद्धा किल्लेदार सेनापती बनवलं. कोणत्याही जातीचा विचार न करता 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन, त्यांना समान वागणूक देऊन, त्यांना समान सन्मान देऊन या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये त्यांनी सुराज्य निर्माण केलं. ते शिवाजी महाराज. त्याबद्दल बोललं जातं की ते शूद्र आहे. तर तुमची माझी काय कथा? अनेक लोक छाती भरून सांगत असतात, माझ्या समोर बोलतात, तर मी सगळ्यांमध्येच वावरत असतो. ओ सर, ते संविधान वगैरे आहे ना, ते शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं, त्याचा आमच्याशी काय संबंध? आम्ही छान नोकरी, आम्ही आहोत, आम्ही कमवू. जरा या खोट्या भ्रमांमधनं बाहेर या. या देशामध्ये तुमचा जन्म जर ब्राह्मण जातीमध्ये झालेला नसेल तर तुम्ही सारेच्या सारे शूद्र आहात. हीच लायकी गेली 2000 वर्ष या देशामध्ये राहिलेली आहे. हे आपण कधीही विसरता कामा नये. आता मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. टिळक अत्यंत विद्वान, त्यांच्या धार्मिक अभ्यासाबद्दल कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही, इतरही विद्वत्तेबद्दल कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. टिळकांचं भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये महत्वाचं योगदान होतं, हेही कोणी नाकारू शकत नाही. पण टिळक असेपर्यंत त्यावेळेसची काँग्रेस ही प्रामुख्याने उच्चभ्रूंची काँग्रेस, कारण इंग्रजी शिक्षण शिकणाऱ्यांमध्ये मेजॉरिटी लोक ब्राह्मण असत, उच्चभ्रू असत. असे अनेक बॅरिस्टर आणि उच्चभ्रू लोक एकत्र येऊन त्यांनी काँग्रेस सुरू केली होती. आणि 1920 सालापर्यंत काँग्रेस हे भारतातले सगळ्यात मोठे काँग्रेसचे पुढारी झालेले होते. आता मी साधा प्रश्न तुम्हाला विचारतो. समजा लोकमान्य टिळकांसारखीच विचारधारा काँग्रेसची कायम राहिली असते, लोकमान्य टिळकांसारखा विचार असणाऱ्या माणसाच्या नेतृत्वाखाली या देशाला काँग्रेसच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळालं असतं, तर मित्रांनो या पद्धतीची राज्यघटना बनवू शकली असती काय? आणि ज्यांचा जन्म अतिशूद्र जातीमध्ये झालेला आहे त्या आंबेडकरांना तुमची माझी राज्यघटना त्याचं ड्राफ्टिंग करण्याचा अधिकार मिळाला असता काय? थोडासा विचार करून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पुढे आपला देश कसा बदलत गेला.
1 ऑगस्ट 1920 साली लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. त्या आधीच नागपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन होणार हे ठरलेलं होतं. लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला म्हणून महात्मा गांधींना त्या काँग्रेसच्या अधिवेशनाचा अध्यक्ष बनवण्यात आलं. महात्मा गांधी, त्यावेळेस महात्मा म्हटलं जात नसे, मोहनदास करमचंद गांधी हे आफ्रिकेमधनं 1915 मध्ये भारतात आले होते. गेली 5 वर्ष भारतामध्ये ते काम करत होते. गांधी अंत्यसंमेलनामध्ये काय म्हणतात, त्यांच्या भाषणाची ते सुरुवात करतात की मैं एक हिंदू हूं, मैं रूढ़िवादी हिंदू होने का दावा करता हूं, मैं एक सनातनी हिंदू, म्हणजे त्यांनी 3 वाक्य वापरली. मैं हिंदू हूं, रूढ़िवादी हिंदू होने का दावा करता हूं, मैं सनातनी हिंदू हूं, लेकिन मेरे धर्म में जो छुआछूत की प्रथा है वो सबसे बड़ा पाप है और इस पाप को मिटाना मैं अपना कर्तव्य मानता हूं. जो भी सनातनी हिंदू है वो कभी भी जाति के आधार पर भेदाभेद नहीं कर सकता. जो व्यक्ति इंसान को जाति के आधार पर उच्च या नीच मानता है वो कभी सनातनी हिंदू नहीं हो सकता. आता त्यावेळेस काँग्रेस हे उच्चभ्रूंची प्रामुख्यानं काँग्रेस असल्यामुळे अनेकांनी महात्मा गांधींना प्रश्न विचारले. महात्मा गांधीजी, तुम्ही असं काय बोलतात? तुम्ही भगवद्गीतेला खूप मानता. भगवद्गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे, वेदांमधला जो ऋग्वेद आहे त्याच्या पुरुष सूक्तात म्हटलेला आहे, मनुस्मृतीमध्ये म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? ही ईश्वराची जी सृष्टी निर्माण झाली, ईश्वरानं जी सृष्टी निर्माण केली त्यामध्ये ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मणांचा जन्म झाला, बाहूंमधनं क्षत्रियांचा जन्म झाला, मांड्यांमधनं वैश्यांचा जन्म झाला आणि या देशामधले जे 95% शूद्र आहे टिळकांच्या भाषेनुसार त्यांचा जन्म पायांमधनं झाला. हे जर आमचं धर्मवचन आहे, हा आमचा धर्म आहे, तर तुम्ही कसं काय म्हणता? त्यावर महात्मा गांधींनी दिलेलं उत्तर फार मस्त आहे. ते म्हणाले, मेरे धर्मग्रंथों में कुछ भी कहा हो जो मेरे सत्सद विवेक को जचता नहीं, जो मानव जाति के लिए हितकारक नहीं, ऐसी कोई भी बात मैं स्वीकारूंगा नहीं. आणि वरून त्यांचं एक वाक्य है, हमारे धर्म ग्रंथों में कई मनगढ़ंत चीजें कही गई है, हमारे धर्म ग्रंथों में कई मनगढ़ंत चीजें कही गई है. आणि तिथून मित्रांनो काँग्रेस बदलायला सुरुवात होते. या 1920 सालानंतर गांधींकडे हळूहळू नेतृत्व येतं. या काँग्रेसमध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सामावून घेतलं जातं. काँग्रेसच्या सगळ्या आंदोलनामध्ये अस्पृश्यता टाळली जाते. अस्पृश्यता वापरणं किंवा अस्पृश्यता पाळणं हा गुन्हा समजला जातो. ज्या देशामधल्या स्त्रिया घराच्या बाहेर पडत नाही त्या देशातल्या स्त्रिया इंग्रजांपुढे हिमतीनं उभ्या राहतात. ज्या इंग्रजांचं एवढं सामर्थ्य होतं की ज्यांनी सूर्य मावळत नाही एवढ्या पृथ्वीवर साम्राज्य निर्माण केलं होतं, त्यांच्या बंदुकांपुढे, त्यांच्या तोफांपुढे काँग्रेसच्या आंदोलनामध्ये या स्त्रिया सगळ्या जाती धर्मांमधले पुरुष ताकदीनं आणि निर्भयपणे उभे राहत असत. त्यातून आंदोलनामधनं काही महत्वाची मूल्य रुजवली गेली. सगळ्यात पहिलं मूल्य रुजवलं गेलं की या भारतामध्ये जो जो जन्माला आलेला आहे ती सगळी माणसं समान असतात. तो कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेला असेल, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलेला असेल, कोणत्याही लिंगामध्ये जन्माला आलेला असेल, तरी ही सगळी माणसं समान आहेत. सगळ्या जाती धर्मातल्या माणसांनी, वेगवेगळ्या जातींमधल्या लोकांनी आपसामध्ये बंधुभाव निर्माण करून जगायचं आहे. या देश 2000 वर्ष गुलाम राहिलेला आहे. केवळ मुस्लिम राजे होते त्या काळात गुलाम होता असं नाही. हा देश आधीपासून या मनुस्मृतीच्या गुलामीत राहिलेला आहे. पहिल्यांदा या देशामध्ये स्वातंत्र्याची आस निर्माण केली, न्यायाबद्दल जागरूकता निर्माण केली आणि ही 4 मूल्य या संपूर्ण आंदोलनामध्ये आंदोलन करत असताना जेव्हा खऱ्या अर्थानं रुजवत आपण हे आंदोलन करत गेलो, त्यातून आपली राज्यघटना कशी निर्माण झाली ते कृपया समजून घ्या.
जेव्हा 1947 साली भारतामध्ये राष्ट्रीय सरकार बनणार आणि भारत स्वतंत्र होणार असं ठरलं, त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू या देशाचे पंतप्रधान बनणार असं ठरलं. महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरूंना बोलावून घेतात आणि त्यांना असं म्हणतात, काय म्हणतात कि पंडित जी, आपके मंत्रिमंडल में, राष्ट्रीय मंत्रिमंडल में डॉक्टर बाबा साहब आंबेडकर को आप कानून मंत्री कर लीजिए. त्यांना जर कायदा मंत्री म्हणून तुमच्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं तर आता आपली राज्यघटना बनण्याची प्रक्रिया सुरू होते आहे. या राज्यघटनेमध्ये महात्मा गांधींचा मोलाचा वाटा, आंबेडकरांचा मोलाचा वाटा असेल आणि आंबेडकर जर तिथे असतील तर ते शेवटच्या माणसाला, या देशामधल्या शेवटच्या माणसाला आणि स्त्रियांना अतिशय योग्य न्याय देते. तोपर्यंत राज्यघटनेचा मसुदा ऑलरेडी तयार झाला होता. हा मसुदा रावांनी तयार केला होता, पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यावर हात फिरवला होता. काँग्रेसमध्ये अनेक बॅरिस्टर्स होते. स्वाभाविकच पंडितजींनी प्रतिप्रश्न विचारला. पंडितजींनी किंवा सरोजिनी नायडू, कोणीतरी दोघांपैकी एकाने प्रश्न विचारला की राज्यघटना तर आपण ऑलरेडी करतोच आहोत, त्यामध्ये आपणच टीका करू नये, बाबासाहेबांची काय गरज आहे. त्यावर पंडितजींना प्रतिप्रश्न गांधीजींनी केला की आपण काँग्रेसची राज्यघटना तयार करतोय की देशाची तयार करतो आहात. आणि मग पंडितजींना हा मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीने पटला. या देशाचा पंतप्रधान बनणारा माणूस त्यांनी बाबासाहेबांना बोलावून घेतलं. बाबासाहेबांना रिक्वेस्ट केली की महात्मा गांधी असं म्हणतात की तुम्ही जर आलात तर राज्यघटनेमध्ये तुमचा मोलाचा वाटा असेल, शेवटच्या माणसाला आणि स्त्रियांना तुम्ही योग्य न्याय देऊ शकाल आणि त्यामुळे तुम्ही माझ्या मंत्रिमंडळामध्ये लॉ मिनिस्टर म्हणून या. बाबासाहेबांचं काँग्रेसचं फारसं जमत नव्हतं आणि तरीही बाबासाहेबांनी मोठ्या मनानं ही विनंती मान्य केली. लॉ मिनिस्टर म्हणून आपल्या काँग्रेसच्या किंवा त्यावेळेसच्या राष्ट्रीय सरकारमध्ये येण्याची तयारी दर्शवली. आता अडचण अशी होती की ते कुठेच संसदमध्ये, म्हणजे त्यावेळेसच्या संविधान सभेमध्ये येऊ शकत नव्हते. ऑलरेडी विधानसभेत, ज्याला आपण संसद म्हणतो, नंतर संसद म्हटलं आपण त्याला, सुरुवातीला संविधान सभा म्हणतो. ही जी संविधान सभा आहे ती संयुक्त भारतामधनं ऑलरेडी त्याच्या निवडणुका झाल्या होत्या. 389 सदस्य संपूर्ण भारतातनं निवडून आले होते. त्यानंतर फाळणी झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून आले. दशरथ मडावींनी तो भाग विस्तारानं तुमच्या पुण्यामध्ये मांडलेला आहे. तो भाग गेला बांगलादेशमध्ये. म्हणजे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानामध्ये काही महत्वाचा रोल बजावायचा असेल तर ते पाकिस्तानचं संविधान बनवू शकत होते, पण भारताच्या संविधानामध्ये हजर राहू शकत नव्हते. आणि म्हणून काँग्रेसने एम.आर. जयकर नावाचे पुण्याचे एक बॅरिस्टर, जे ऑलरेडी संविधान सभेवर निवडून आले होते, मुंबई प्रांत त्यावेळेस त्याला म्हटलं जायचं, त्यातून त्यांना राजीनामा द्यायला लावला आणि त्या ठिकाणावरनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून आणलं. हा इतिहास नेहमी लक्षात, हे तुम्हाला कुठेही सापडणार नाही, कारण हे सत्य सगळ्यांनी दडवलं. काँग्रेसवाल्यांना माहीतच नाही म्हणून ते सांगत नाही. दलित संघटनांमधले जे नेते आहेत त्यांना लपवून ठेवायचं आहे म्हणून ते सांगत नाही, आणि बीजेपी वाल्यांच्या फायद्याचं आहे म्हणून ते सांगत नाही. ते तुम्हाला वारंवार काय सांगतात, बाबासाहेबांना भंडाऱ्यामधनं पाडलं. अरे भंडाऱ्यामधनं समजा निवडून आले असते तर बाबासाहेब जास्तीत जास्त काय झाले असते, MP झाले असते ना. इथे ते संविधान सभेमध्ये आले. संविधान सभेमध्ये जुलैमध्ये आल्यानंतर जेव्हा हे सरकार गठीत झालं त्यावेळेस 29 ऑगस्ट 1947 या दिवशी ड्राफ्टिंग कमिटीचे ते चेअरमन बनले संविधान सभेमध्ये आणि आपल्या संविधानाचं संपूर्ण ड्राफ्ट त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केला. एवढंच नव्हे तर या संविधानाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य एकेका मुद्द्याकरता ते 200 किती सदस्य उरले होते माहिती आहे आपले जे 290 सदस्य उरलेले आहेत त्या 290 सदस्यांना त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं
प्रत्येक गोष्ट समजावून सांगितले आणि आपलं संपूर्ण संविधान एकमताने संमत झालेलं आहे। हे डॉक्टर बाबासाहेबांचं अतिशय मोठं कौशल्य कुणीही नाकारू शकत नाही। हे जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे, जगातलं सगळ्यात उत्कृष्ट संविधान आहे। पहिल्यांदा या जगामधल्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला माणूस म्हणून अधिकार मिळाला। प्रत्येक माणूस समान आहे, कोणत्याही जाती धर्मामध्ये आणि लिंगामध्ये जन्माला आला तरी सगळ्यांनी बंधुभावाने जगायचं आहे। पहिलं समता, इक्वॅलिटी, दुसरं बंधुता, फ्रॅटर्निटी, तिसरं लिबर्टी, स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य, विचार करण्याचं स्वातंत्र्य, सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य, आपलं सरकार निवडण्याचं स्वातंत्र्य, आणि चौथं न्याय, सगळ्यांना समान न्याय। पहिल्यांदा आपल्याला हे प्राप्त झालं। मी बोलताना नेहमी म्हणतो की श्याम मानव नावाचा एक माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे, कारण मी जातपात मानत नाही। जेव्हा मला कळायला लागलं की आपली आडनावं जाती प्रदर्शक असतात, त्यावेळेस वयाच्या 19व्या वर्षी मी माझं आडनाव मानव धारण केलं। माझ्या अनेक मित्रांनी त्या काळात ते केलं, काहींनी वेगवेगळी नावं घेतली, मी मानव नाव घेतलं आणि तेव्हापासून माणूस बनण्याचा प्रयत्न करतो आहे। मी जरी जात मानत नसलो तरी मी आज जे बोलू शकतो की श्याम मानव नावाचा एक माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे, हे केवळ या पद्धतीचं संविधान निर्माण झालेलं आहे। आणि या संविधानानं मला माणूस म्हणून माझं अस्तित्व स्वीकारलेलं आहे, माणूस म्हणून मला मान्य केलेलं आहे, म्हणून मला मी माणूस आहे असं म्हणता येईल। समजा मित्रांनो, या पद्धतीचं संविधान निर्माण झालं नसतं, या देशामध्ये 15 ऑगस्ट 1947च्या आधी जी अवस्था होती त्याच पद्धतीची अवस्था असती, तर मी एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं मला काय म्हणावं लागलं असतं, श्याम मानव नावाचा एक शूद्र तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे, कारण ही तुमची माझी या देशामधली खरी ओळख आहे। आता टिळकांपेक्षा जर अधिक कोणी विद्वान असू शकत नाही। त्यांनी सांगून टाकले की ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेल्या लोकांशिवाय बाकीचे सगळेच्या सगळे शूद्र आहेत। मित्रांनो, मी ब्राह्मण कोणाला मानतो? जो माणूस ब्राह्मण जातीमध्ये जन्माला येतो त्याला मी ब्राह्मण मानत नाही। पण तुमच्या माझ्या हातात कुठे जन्म घ्यायचा? मी ठरवलं होतं का एका शेतकऱ्याच्या कुठे जन्माला यायचं? तुम्ही पण नव्हतं ठरवलं। जो माणूस ब्राह्मण जातीमध्ये जन्माला येऊन सगळ्या माणसांना समान मानतो तो ब्राह्मण नाही। जो माणूस ब्राह्मण जातीमध्ये जन्माला येऊन मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, बाकीचे सगळे माझ्यापेक्षा कनिष्ठ आहे असं मानतो, तो ब्राह्मण। जो माणूस ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेला नाहीये, कदाचित 96 कुळी आहे, तो इतरांना खालचे मानतो, माझ्यापेक्षा ब्राह्मण श्रेष्ठ आहे असं मानतो, तो ब्राह्मणी मनोवृत्तीचा। त्याच्या विरुद्ध ही आपली लढाई आहे, या मनोवृत्ती विरुद्ध आपली लढाई। छुओ मत, तुम शूद्र हो, हम ब्राह्मण है, याच्या विरुद्धची ही लढाई आहे। ब्राह्मण जातीमध्ये जन्मलेल्या माणसांच्या विरुद्धची लढाई आहे। मित्रांनो, या संविधानाने काय काय दिलं कोणाकोणाला, स्त्रियांना काय दिलं थोडक्यात आपण पाहूया। मनुस्मृतीमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की स्त्रियांना स्वातंत्र्य नाही। स्त्रीनं स्वातंत्र्य मर्हती। लहानपणी बापानं, तरुणपणी पतीनं, म्हातारपणी मुलानं, ज्या मुलाचं तिने संगोपन केलेलं आहे त्याच्या आज्ञेमध्ये राहावं, त्याने तिचं संरक्षण करावं, त्याच्या संरक्षणात तिने जगावं। या स्त्रीला लग्न करण्याचा अधिकार काय होता? मनुस्मृतीमध्ये नियम होता की ब्राह्मण स्त्रीने केवळ ब्राह्मण पुरुषासोबतच लग्न केलं पाहिजे। ब्राह्मण पुरुषाने कोणासोबत लग्न केलं पाहिजे? कुणाही सोबत लग्न करण्याचा अधिकार होता। ब्राह्मण स्त्रीशी, क्षत्रिय स्त्रीशी, वैश्य स्त्रीशी, शूद्र स्त्रीशी, कुणाशी तो लग्न करू शकत असत। हे झालं लग्नाच्या बायका। बरं, किती बायका करायच्या याचं आकड्यात बंधन नाही। मनुस्मृतीमध्ये स्पष्ट आदेश होता की राजाने धर्माकरता वारंवार यज्ञ करावे आणि दर यज्ञ झाल्यानंतर ब्राह्मणांना दान द्यावं। त्यामध्ये पहिलं दान आहे स्त्री दान द्यावे, शय्या दान द्यावे, वाहन दान द्यावं,
धन दान द्यावं, पण पहिलं दान आहे स्त्री. समजा राजा वर्षांना 2 यज्ञ करत असेल तर प्रत्येक ब्राह्मणाला दरवर्षी 2-2 स्त्रिया वापरायला. ही मनुस्मृती आहे. याच्या भरोश्यावर 2000 वर्ष आपल्यावर राज्य चालत आलेलं आहे. आणि आज काय अवस्था आहे? स्त्रियांना, ब्राह्मण स्त्रीला क्षत्रिय पुरुषासोबत, वैश्य पुरुषासोबत, शूद्र पुरुषासोबत लग्न करण्याचा अधिकार नव्हता. समजा प्रेमात पडून तिने असं लग्न केलं तर ते निषिद्ध लग्न होतं. आणि त्या स्त्रीची मुलं चांडाळ असत. चांडाळाला गावात राहण्याचा अधिकार नाही, गाव तुझाबाहेर राहण्याचा अधिकार नाही, फक्त तो स्मशानात राहू शकत असेल. माझे 3 मित्र, त्यांच्या पत्नी आज ब्राह्मण आहेत. नरेंद्र जाधव जे माझ्या संघटनेचे मुंबईचे अध्यक्ष होते, अतिशय मोठे रिझर्व्ह बँकेमधले अधिकारी होते, अनेकांनी त्यांची पुस्तकं वाचली असते, त्यांची पत्नी ब्राह्मण. दुसरे माझे मित्र प्रकाश आंबेडकर, त्यांची पत्नी ब्राह्मण आहे. तिसरे माझे मित्र रामदासजी आठवले, त्यांची पत्नी ब्राह्मण आहे. आणि या सगळ्यांना मुलं आहेत. या सगळ्यांची मुलं आज माणूस म्हणून सन्मानानं जगता आहे. जर मनुस्मृती या देशामध्ये कायम राहिली असती तर ती चांडाळ झाली असती. ब्राह्मण स्त्रीला हा अधिकार मिळाला, मला कोणत्या पुरुषासोबत लग्न करायचं ते मी ठरवेन. मला मान्य असेल, आवडेल त्या पुरुषासोबत मी लग्न करेन. मी गमतीनं म्हणत असतो, माझे नितीन गडकरी मित्र आहे कॉलेज जीवनापासून. नितीन गडकरींना जर जन्मानुसार वागावं लागलं असतं तर ते काय बनवू शकले असते आज? एक तर त्यांना पूजा अर्चा मंदिरामध्ये करावी लागली असती, तुमच्या माझ्या घरांमध्ये येऊन पूजा अर्चा सांगावी लागली असती, किंवा एखाद्या गुरुकुलामध्ये शिक्षक म्हणून त्यांना काम करता आलं असतं. पण आज संपूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये ते रोडकरी म्हणून प्रसिद्ध आहे, कारण त्यांना हे स्वातंत्र्य राज्यघटनेनं बहाल केलेलं आहे. त्यामुळे या राज्यघटनेनं या देशामधल्या प्रत्येक माणसाला, तो ब्राह्मण जातीमध्ये जन्माला येऊ किंवा एखाद्या अतिशूद्र जातीमध्ये जन्माला येऊ, त्याला माणूस म्हणून जगण्याचा, स्वतःच्या विचारांनुसार जगण्याचा, स्वतःच्या विचारांनुसार विवाह करण्याचा, स्वतःच्या विचारांनुसार, पसंतीनुसार व्यवसाय निवडण्याचा अधिकार मिळालेला आहे. आणि हा अधिकार आपल्याला 2000 वर्षानंतर पहिल्यांदा मिळालेला आहे. हे कधीही आपण विसरता कामा नये. मित्रांनो, मनुस्मृती काय होती? मी नेहमी म्हणतो की जो माणूस स्वतःला हिंदू समजतो त्या प्रत्येक हिंदू माणसानं मनुस्मृती वाचलीच पाहिजे. मी स्वतःला हिंदू म्हणवतो, मी हिंदू आहे. काही लोक आपण हिंदू आहोत हे सांगणाऱ्या लोकांना खरंच हिंदू म्हणजे काय माहीत नसतं. फार दुर्दैवी परिस्थिती आहे आपल्या देशात. या देशामध्ये खरं म्हणजे हिंदू हा शब्द परका आहे. आपण त्याला भारतीय संस्कृती असा शब्द पण वापरू शकतो. भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या विचारधारा एकत्र नांदत आलेल्या आहेत. त्याला दर्शन असं म्हटलं जातं. 4 नास्तिक दर्शन आहे, एक चार्वाक दर्शन आहे, त्यामध्ये ते देवही मानत नाही आणि वेदही मानत नाही, आणि तरी ते या भारतीय संस्कृतीचा भाग आहेत, म्हणजे हिंदू आहे. लोकायत दर्शन आहे, तेही वेद मानत नाही आणि देवही मानत नाही. बौद्ध आणि जैन ही 2 दर्शनं आहेत, तीही नास्तिक दर्शनं मानली जातात, कारण ही दोन्ही दर्शनं वेद मानत नाही. एक आस्तिक दर्शन आहे, त्याला सांख्य दर्शन म्हणतात. ते देव मानत नाही पण वेद मानतात, म्हणून त्याला आस्तिक दर्शन म्हणतात. या देशामध्ये वेगवेगळ्या विचारधारेचे वेगवेगळे विचार बाळगणारे लोक हिंदू बनवले जातात, कारण जो हिंदू आई बाबांच्या पोटी जन्माला येतो तो हिंदू असतो. ही या देशामधली हिंदूंची व्याख्या राहिलेली आहे. पण तुम्ही कोणतेही हिंदू असा, मनुस्मृती तुम्हाला लागू. या मनुस्मृतीचे नियम काय आहेत? मी फक्त 2-4 नियम तुम्हाला सांगणार आहे. एखाद्या वेळेस तुम्ही वेळ काढून ती वाचा. आपल्याला संस्कृत येण्याची गरज नसते. मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये मनुस्मृतीचं भाषांतर उपलब्ध आहे. ब्राह्मणों की सेवा करना ही शूद्रों का मुख्य कर्म है. म्हणजे तुमच्या माझ्या या देशामधल्या 95% लोकांचं मुख्य काम काय आहे? ब्राह्मणांची सेवा करणं.
ब्राह्मणांची सेवा केली तरच आपल्याला पुण्यकर्म लाभतं आणि या पुण्यकर्म लाभल्यामुळे आपल्याला मोक्ष मिळू शकतो किंवा देवप्राप्ती होऊ शकते। यदि शूद्र गर्व से ब्राह्मण पर थूक दे तो उसका मुंह काट ले, ओठ काट ले। अगर पेशाब कर दे तो लिंग छाट दे और उसकी ओर अपान वायु निकाले तो उसकी गुदा कटवा दे। ते जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं त्यावेळेस मी कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी होतो। मला इतकं आश्चर्य वाटलं, कोणीतरी समजा एखाद्या ब्राह्मणावर एखादा शूद्र माणूस थुंकला, त्याचे ओठ कापून टाकले, ठीक आहे बाबा, फार वाईट शिक्षा आहे पण आहे, लघवी केली, लिंग कापलं। पण तिसरा भाग वाचल्यानंतर मला कळेल ना असा कसा नियम असू शकतो। उसकी ओर अपान वायू निकाले। अपान वायू म्हणजे आपल्या वराडी भाषेमध्ये पादणे, म्हणजे एखाद्या माणसाने ब्राह्मणाकडे जर पादला तो तर त्याची गुदा कापून टाकायची। का तुम्ही आम्ही ठरवू शकतो का असं? जसं मोदीची गॅरंटी देतात, ये मोदी की गॅरंटी है, तसं तुम्ही म्हणू शकता का ये मेरी गॅरंटी है, पूरे जिंदगी भर मैं कभी भी किसी के सामने पादूंगा नहीं? पॉसिबल आहे? आपला त्यावर कंट्रोल असू शकतो? तुम्ही कल्पना करा, एखादा ब्राह्मण समोर न येतो आहे, हा माणूस त्याला नमस्कार करतोय आणि तेवढ्या त्याचं सुटलं तर गुदा कापून टाकायची। या पद्धतीचे नियम। त्यानंतर पुढचा, ब्राह्मण की संपत्ति किसी भी हालत में राजा द्वारा नहीं ली जानी चाहिए। म्हणजे ब्राह्मणाने काही केलं तरी त्याची संपत्ती राजाला ताब्यात घेता कामा नये। शूद्र की हत्या, एका बाजूने सांगितलेलं आहे ब्रह्म हत्या सबसे बड़ा पातक है, कुछ भी हो जाए राजा कभी ब्राह्मण की हत्या ना करे, असे स्पष्ट आदेश। आणि तुमची माझी हत्या केली तर तो श्लोक पहा, मनामध्ये ठेवा नेहमी। काय आहे? शूद्र की हत्या कुत्ता, बिल्ली, मेंढक के हत्या के समान है। म्हणजे तुमची माझी हत्या केली तर कुत्रा, मांजर, बेडूक त्याची हत्या करणं काय आणि तुमची माझी हत्या करणं काय, ही या देशामध्ये आपली किंमत होती। आज आपण माणूस बनलो आहोत आणि म्हणून आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे गमवायचं नाही। आता तुम्हाला माझे मित्र दशरथ मडावींनी सांगितलं होतं की हे लोक म्हणतात की आम्ही संविधान बदलण्याचं बोललोच नाही, दादा खोटं बोलत आहे। RSS चे प्रमुख मोहन भागवत यांनी वक्तव्य काढलेले 2 वर्षापूर्वी। ते म्हणाले की ह्या भारतामध्ये जे संविधान निर्माण झालेलं आहे ते युरोपीय मूल्यांनुसार निर्माण झालेलं आहे। समानता हे युरोपीय मूल्य आहे, बंधुता युरोपीय मूल्य आहे, स्वातंत्र्य युरोपीय मूल्य आहे, न्याय सगळ्यांना समान युरोपीय मूल्य आहे, म्हणजे कायदे सगळ्यांना समान युरोपीय मूल्य आहे। पुढे ते म्हणतात आज का जो हमारा संविधान है वो यूरोपीय मूल्यों के अनुसार बना है, हम इसे बदलना चाहते हैं और भारतीय मूल्यों के अनुरूप बनाना चाहते हैं। 2 वर्षापूर्वीचं त्यांचं स्टेटमेंट आहे। आता मित्रांनो, ज्यामध्ये माणसाला माणूस म्हणून सन्मान मिळाला ते मूल्य युरोपला असलं काय, कुठलंही असलं काय, लोकशाही पण युरोपीयच आहे ना, ते स्वीकारायचं सोडून पुन्हा भारतीय मूल्यांनुसार आम्हाला जायचंय। म्हणजे काय? समानता आम्हाला मान्य नाही, कारण या देशामध्ये 2000 वर्ष समानता नव्हती। काही लोक ब्राह्मण होते, काही लोक शूद्र होते। आम्हाला बंधुता मान्य नाही, कारण आम्ही अस्पृश्यता पाळत होतो, दुर्णच्छिव मत असं म्हणत होतो। आम्हाला स्वातंत्र्य मान्य नाही, कारण ब्राह्मणांशिवाय इतरांना वेद ऐकण्याचा अधिकार नाही। आम्हाला न्याय मान्य नाही, कारण एखाद्या शूद्राची हत्या कुत्ता, बिल्ली, मेंढक के समान है, लेकिन ब्रह्म हत्या सबसे बड़ा पाप है, वो कभी होता कामा नये। धीरेंद्र कृष्ण महाराजांचं मी तुम्हाला सांगितलं, आणि दुसरी एक आहे हिंदू राष्ट्र आणणारे भिडे गुरुजी। या लोकांची मला प्रचंड भीती वाटते। मला हे कळत नाही, आपल्या देशामध्ये 80% लोक हिंदू राहतात। आपल्या देशामधलं सगळ्यात ताकदवान पद आहे पंतप्रधान पदाचं। या देशामध्ये 1947 पासून आजपर्यंत सगळे प्रधानमंत्री हिंदू राहिलेले, कारण हे लोक शिखांनाही हिंदू मानतात। म्हणजे मनमोहन सिंग सुद्धा हिंदू आहेत,
जर या देशामध्ये हिंदूंचंच राज्य राहिलेलं आहे गेली इतके वर्ष, 75 वर्ष, तर यांना वेगळं हिंदू राष्ट्र हवंय म्हणजे नेमकं काय हवा? आणि मग हे जेव्हा आपण धीरेंद्र कृष्ण महाराज ऐकतो किंवा आपले दुसरे प्रदीप मिश्रा येऊन गेले असतील या एरियामध्ये, काय सुंदर सांगायचे ते आपल्या पोरांना आठवतं का तुम्हाला? अगर आपको परीक्षा में अच्छा यश प्राप्त करना है, शंकर भगवान जी के पिंडी को बेलपत्ती चिपकाइए, परीक्षा में अच्छा यश आपको प्राप्त होगा. याचं पोट्ट झालं नापास. पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यांनी काय उत्तर दिलं? नहीं, वो भक्तों को बताते बताते मैं अपने बच्चे को बताना भूल गया, इसलिए वो नापास हुआ. अरे इकडे बाबासाहेब आंबेडकर सांगत गेले, वाटतं ते करा, शिका आणि मोठे व्हा. गाडगे महाराज आपल्या एरियातले बिचारे एकही वर्ग शाळेत कधी गेले नव्हते. ते काय सांगत होते? आपल्याला वाटतं करून पोरांना शिकवा, स्वतःजवळ पैसे नसेल तर धोतर विका, लुगडे विका, पण पोरायले शिकवा. घरात दुसरं काही नसेल तर पितळेचं ताट असेल तर ते विका, जर्मनचं ताट असेल तर ते विका, पण पोरायले शिकवा. अरे आपले प्रदीप मिश्रा काय सांगतायत? भगवान शंकर जी को बेलपत्ती लगाओ, बच्चा पास हो जाएगा. म्हणजे आपले पोटे धड करून ठेवायचं, यांनी कंत्राट घेतलेला. तिसरा यांचा एक भिडे गुरुजी. भिडे गुरुजी अमरावतीमध्ये येतात. सगळ्यात पहिले त्यांचं फार छान वाक्य आहे. ते संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम म्हणत नाही, ते म्हणतात ज्ञानेश्वर तुकारामापेक्षाही मनु महाराज श्रेष्ठ आहे. मनु महाराज म्हणजे मनुस्मृती लिहिणारे मनु. तेच भिडे गुरुजी अमरावतीमध्ये येतात आणि म्हणतात, वो जो महात्मा गांधी है वो एक मुसलमान मालिक की उपज है. आणि पुढे त्यांनी एक्सप्लेन केलं की वो मुसलमान मालिक जो था उसके पति का, उसके साथ ये महात्मा गांधी की माँ और वहां से इनका जन्म हुआ. आमच्या आयांच्या चारित्र्याची चिवडाचुवड करण्याचा यांना कोणी अधिकार दिला होता? या हलकट मनोवृत्तीच्या माणसांनी शिवाजी महाराज आणि जिजाऊंबद्दल असेच उद्गार काढले होते ना. त्याला आपण जेम्स लेन प्रकरण असं म्हणतो. ही इतकी हलकट मनोवृत्तीची माणसं आहेत. महात्मा गांधी केव्हाचे? हे आत्ताचे. त्यावेळेस त्यांची आई याच्या बरं ते मुसलमानासोबत बरोबर जोडली, त्यातून महात्मा गांधींचा जन्म झाला. असं दिव्य ज्ञान पाजळणारे हे भिडे गुरुजी यांच्याबद्दल पृथ्वीराज चव्हाणांनी माजी मुख्यमंत्री विधानसभेमध्ये प्रश्न विचारला. त्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री, सध्याचे गृहमंत्री यांनी उत्तर दिलं. ते उत्तर काय होतं? ते काही असलं तरी भिडे गुरुजी आम्हाला परमपूज्य गुरुजी आहे. इतक्या हलकट मनोवृत्तीच्या माणसाचं इतकं हलकट समर्थन करणाऱ्या हलकट मनोवृत्तीच्या या माणसांना सरकारमधनं आपण हकललंच पाहिजे. दुसरा कोणताही पर्याय. अरे जो या देशाचा पिता आहे, राष्ट्रपिता आहे, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्यांनी मोलाचा वाटा उचललेला आहे, या माणसाबद्दल तुम्ही अपशब्द काढता आणि त्याबद्दल माफी पण मागत नाही. एखादा सभ्य माणूस असता तर पहिलं वाक्य काय असतं? ते भिडे गुरुजी जे गांधींबद्दल बोलले ते मला मुळीच मान्य नाही, हे पहिलं वाक्य असतं कोणत्याही सभ्य माणसाचं. कारण सभ्यपणा, संस्कृती याच्याशी या लोकांचं काही देणं घेणंच नाही. मित्रांनो, हे जे राज्य आहे यांचं ते भटजींचं राज्य आहे असं मी म्हणतो. का? तुम्हाला सगळ्यांना उत्तम माहिती आहे, या लोकांसोबत मी काम केलेलं आहे. 1975 साली जेव्हा इंदिरा गांधींनी या देशावर आणीबाणी लादली, 25 जूनला ती बातमी सकाळी 26च्या आम्हाला कळली. मी, चंद्रकांत वानखेडे, सुभाष इथापे, आम्ही वर्ध्यामध्ये त्या काळात होतो. आम्ही तिघांनी पोस्टर्स लावले. आम्हाला 27 तारखेला अटक झाली आणि 26च्या रात्री आम्ही पोस्टर्स लावले. 27ला अटक झाली आणि 27 जून पासून पुढे 10 महिने आम्ही जेलमध्ये राहिले. न्यायालयाने आम्हाला बाइज्जत बरी केलं म्हणून मग आम्ही 10 महिने इमर्जन्सी चालू असताना या देशामध्ये बाहेर भटकत होतो, कामं करत होतो. मला माझ्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन देईना माझे प्राचार्यांनी माझ्या तोंडावर ऐकलं, तुझ्यासारख्या देशद्रोहाला मी कॉलेजमध्ये ऍडमिशन देत नाही.
आणि मी स्वतःला त्या कॉलेजचा हिरो समजायचो. मलाच ऍडमिशन नाही, कारण मी देशद्रोही ठरलो होतो. त्यानंतर जेव्हा इंदिरा गांधींनी इमर्जन्सी उठवली तेव्हा आम्ही रडत फडत जनता पार्टीचं गठन केलं. विदर्भामध्ये दोनच पार्ट्या होत्या, एक जमोन्द्र घोटींची होती फॉरवर्ड ब्लॉक आणि दुसरी होती जनसंघ. जनसंघ म्हणजे आजची बीजेपी, त्यावेळेसचा जनसंघ, ज्याला आम्ही शेटजी भटजीची पार्टी म्हणायचो. आता काँग्रेस विरुद्ध लढाई करायची आहे, इंदिरा गांधींविरुद्ध लढाई करायची आहे, म्हणून आम्ही यांना सोबत घेतलं, जनता पार्टीचं गठन केलं. 77 मधल्या निवडणुकांमध्ये मी दणकून काँग्रेसच्या विरुद्ध प्रचार केला. 78 सालच्या विधानसभेमध्ये दणकून काँग्रेसच्या विरुद्ध प्रचार केला. नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये दणकून प्रचार केला. दोन्ही ठिकाणची सरकार बदलली. महाराष्ट्रातलंही सरकार बदललं, देशामधलंही सरकार बदललं आणि नंतर मी पुन्हा आपल्या सामाजिक कामामध्ये गुंतलो. तेव्हापासून कधी निवडणुकीच्या राजकारणाबद्दल मी बोललो नाही. आपल्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटेल, हे मानव काय अंधश्रद्धा निर्मूलन सोडून हे गोष्ट काय चालू केलं यांनी. अरे त्या काळात तर मी कॉलेजमधला विद्यार्थी होतो. MA साहित्य इंग्रजी मधली पहिल्या वर्षाची परीक्षा देऊन आलो होतो. अख्खं करिअर समोर होतं. त्यामुळे मला 4 वर्षाची गॅप सहन करावी लागली. 4 वर्षानंतर मला शिकायला मिळालं, MA फायनल करायला मिळालं. बरं, त्यावेळेस खात्री नव्हती आपण जेलमधनं बाहेर येऊ आणखी काही होणार. तर त्यावेळेस विद्यार्थी असताना जर आपल्या देशावर आपत्ती आली म्हणून आपण लढलं पाहिजे असं वाटत होतं. आता तर इतकी वर्ष ज्या करता मी काम करत आलेलो आहे त्या माझ्या देशावर जर लोकशाही प्रत्यक्षामध्ये गुंडाळून ठेवली जात असेल, हुकुमशाहीचं सावट यावर असेल, राज्यघटना गुंडाळून ठेवली जात असेल, तर लढाई करणं हे आपल्यापैकी प्रत्येक जागृत माणसाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून मित्रांनो मी या पद्धतीने तुमच्या समोर येतो आहे. नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं. हे उद्घाटन कसं झालं? 1947 साली 16 ऑगस्ट किंवा 17 ऑगस्टला पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले म्हणून त्यांना सेंगोल अर्पण करण्यासाठी चेन्नई मधनं काही ब्राह्मण मंडळी आली. पंडित जवाहरलालला माहित होतं की आपण या देशाचे सेवक आहोत, आपण प्रधानमंत्री आहोत म्हणजे काही राजे नाही. कारण हा जो सेंगोल होता तो चक्रवर्ती सम्राट जेव्हा आपल्या राज्याचे हस्तांतरण दुसऱ्याकडे करत असे तेव्हा या सेंगोलच्या माध्यमातून ते हस्तांतरण होत असे. ते त्याचं प्रतीक आहे, चक्रवर्ती सम्राटाचं प्रतीक आहे. आणि अशा वेळी पंडित जवाहरलाल नेहरू सज्जन असल्यामुळं त्यांनी ते घेतला, कोपऱ्यामध्ये ठेवून दिला. पंतप्रधानाला आलेल्या भेट वस्तू या देशाच्या मालकीच्या असतात म्हणून ते संग्रहालयामध्ये गेले. झालं, एवढाच मुद्दा होता. आमच्या मोदीजींनी हा सेंगोल तिथून संग्रहालयातून काढला, संसद भवनामध्ये आणला. राष्ट्रपती संसदाचे हेड आहेत त्यांना बोलावलं नाही, कारण प्रोटोकॉलनुसार त्यांना जास्त महत्व द्यावं लागलं असतं. त्यांची खुर्ची उच्चासनावर असते. आणि तो सेंगोल स्वतःला ब्राह्मणी मंत्रोच्चारांमध्ये अर्पण करून घेतला. स्वतःला चक्रवर्ती सम्राट घोषित केले. लोकशाहीमध्ये पंतप्रधान म्हणून लोकांनी निवडून दिलेला माणूस स्वतःला चक्रवर्ती सम्राट म्हणून घोषित करतो. ब्राह्मणी मंत्रोच्चारांमध्ये, वेदोक्त मंत्रोच्चारांमध्ये स्वतःला अर्पण करून घेतो. हे भटजींचं राज्य नाहीये, दुसरं काय आहे? हे शेटजींचं राज्य कसं आहे? यांचे मित्र गौतम अडाणी जेव्हा हे पंतप्रधान बनायचे होते तेव्हा 13-14 मध्ये त्यांची संपत्ती होती $7.8 अरब. आपण $8 अरब असं गृहीत धरू. 1922 मध्ये केवळ 8 वर्षांमध्ये यांची संपत्ती झाली $268 अब्ज. $8 अब्ज, 8 वर्षामध्ये $268 अब्ज. केवढ्या पटीनं संपत्ती वाढली. जगाच्या इतिहासात एवढ्या वेगानं आजपर्यंत संपत्ती वाढलेली नाही. दारिद्र्य किती वाढलं? या देशामधले 29% लोक पुन्हा दारिद्र्य सीमारेषेखाली ढकलले गेलेले आहेत. आज 68% लोक दारिद्र्य सीमारेषेच्या खाली जगत आहेत. या देशातल्या 50% लोकांकडे केवळ 3% संपत्ती आहे देशामधली. आणि या देशामधल्या
40% संपत्तीचा वाटा केवळ 1% माणसांकडे आहे. एवढी श्रीमंती आणि गरिबीतली दरी या देशामध्ये वाढलेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, हे शेठजी भटजीचं राज्य आहे असं मी म्हणतो. आता तुम्ही मला असा प्रश्न विचाराल, सर हे मोदींचं आहे, हे केंद्रातलं आहे, महाराष्ट्राशी याचा काय संबंध? महाराष्ट्रातलं राज्य कसं आलं त्याबद्दल मी नंतर बोलेन. पण आता जे महाराष्ट्र आहे आपला, हा महाराष्ट्र स्वतःच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांच्या हिताचं काम करतोय. आपले सध्याचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री हे असताना काय काय केलं? वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प असेल 1,54,000 कोटींचा, टाटा एअरबसचा प्रकल्प 21,935 कोटींचा, एनर्जी नॅशनल पोलीस अकॅडमी आहे, मुंबई मधला हिरे व्यापार सुरतीला हलवलेला आहे, बोट ट्रक पार्क आहे, टेस्ला इलेक्ट्रिक गाडी प्रकल्प आहे, असे अनेक एकूण 17 मोठे प्रकल्प महाराष्ट्रामधनं गुजरात आणि इतर प्रांतामध्ये पळवलेले आहेत. आणि आपले मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री दिल्लीच्या तालावर हॅ करत आहेत, कुठेही थांबवण्याचा प्रयत्न करत नाही. हे महाराष्ट्राच्या हिताचं काम करत आहेत. मित्रांनो, हे सरकार सध्याचं आलो कसं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, फक्त मी आठवण करून देतो. 21 जून 1922ला त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं ते राज्य होतं. 21 जून 1922ला रात्रीच्या वेळी काही लोक मुंबईतनं पळाले, सुरतेला गेले, सुरतेवरनं उडाले गुवाहाटीला, गुवाहाटीवरनं उडाले गोव्याला, आणि गोव्याला आल्यानंतर 30 जून 1922ला आपल्या मुंबईत येऊन शिंदेने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. जुन्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेले माझे एक मित्र होते, चळवळीचे असल्या, तेही चळवळीचे, मीही चळवळीतला, आमची सगळी मैत्री. ते मला भेटले आणि म्हणायला लागले, मानव साहेब, आम्ही फक्त तिघच होतो, माझा एक सहकारी आणि ते आणि मी. ते म्हणायला लागले, मानव साहेब, आपल्या देशातली आता लोकशाही तोडली, सगळी हुकुमशाही आहे. म्हटलं काय झालं? नाही, मी गेलो होतो ना यांच्यासोबत गुवाहाटीला गेलो, आमचे सगळ्यांचे फोन काढून घेतले, फोनवर कोणाशी संपर्क साधायचा नाही. रात्रंदिवस गुवाहाटी पोलिसांचे आमच्यावर पहारे, आसाम पोलिसांचे पहारे, हॉटेलच्या बाहेर पडायचं नाही, काही नाही काही. आणि रोज रात्री टेलिकॉन्फरन्सिंग वरनं दिल्लीचे मोठे लोक आमच्याशी बोलायचे. मोठे म्हणजे 2च मोठे आपल्या देशात बोलायचे. ते सांगायचे आपलं सरकार महाराष्ट्रात येणार आहे आणि हे सरकार 2.5 वर्ष चालणार आहे. 2.5 वर्ष कसं चालेल? तो डिफेक्शन लॉ आहे ना, पक्षांतर बंदी कायदा, त्यामध्ये जाईल ना हे सगळे. ओ सर, आम्हाला सांगण्यात आलं की सगळं ऍडजस्ट झालेलं आहे, चिंता करू नका, असं काही होणार नाही. पक्षही आपला, पक्षचिन्हही आपलं, सरकारही आपलं, 2.5 वर्ष चालेल. हायकोर्टातनं तसंच त्या पद्धतीनं म्हटलं, पण पुढे सुप्रीम कोर्ट आहे ना, तुम्ही कशाला चिंता करता? सुप्रीम कोर्ट तिकडे येईल ना आणि हे सरकार बरखास्त करेल. सर, आधीच ठरलंय असं आम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, सरकार 2.5 वर्ष चालणार आहे. माझे मित्र बाळ सरोदे यांचा मुलगा सिंग सरोदे मोठे वकील आहेत, ते जाहीररित्या म्हणत होते की नाही, हे नवं जे आपलं सुप्रीम कोर्ट आहे, त्याचे जे CJI आहे ते अतिशय अतिशय उत्तम जज आहे, निरपेक्ष भावनेनं वागणारे जज आहे, ते हे सरकार बरखास्त करेल. माझी त्याची भेट झाल्यानंतर मी त्यांना म्हणालो, अरे बाबा, माझी आतली माहिती आहे, 2.5 वर्ष हे सरकार चालणार आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय वगैरे काही असा येणार नाही, कारण मी हॉर्सेस माउथ ऐकलेला आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय खराच असा मस्त आला. काय आला? शिंदेंना राज्यपालांनी बोलावून शपथ दिली, हे इल्लीगल आहे, असंवैधानिक आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे. शिंदेंनी जो प्रतोद नेमला त्याच्या आधारावर जी अध्यक्षांची निवडणूक झाली ती ही अनकॉन्स्टिट्युशनल आहे. आणि तरी सरकार 2.5 वर्ष सुरू आहे. त्यांनी आणखी काय स्टेटमेंट दिलं? उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर कदाचित आम्ही वेगळा विचार केला असता. नाही दिला उद्धव ठाकरेंनी राजीनामा, तुम्हाला नाही पुन्हा जुन्या सरकारला आणायचं, ठीक आहे ना,
पण पक्षांतर बंदी कायदा लागू होतो, त्या कायद्यानुसार यांना अधिकारच नाही स्वतःचा वेगळा पक्ष निर्माण करण्याचा. यांनी त्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि तुम्हीच आपल्या निकालपत्रामध्ये म्हणता की सगळं अनकॉन्स्टिट्युशनल आहे, असंवैधानिक आहे, इल्लीगल आहे. तर हे इल्लीगल सरकार बरखास्त करा, पुन्हा निवडणुका घ्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू द्या कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे. पण असं यांनी केलं नाही. कारण माझा मित्र सांगत होता 2.5 वर्ष हे सरकार चालणारच आहे, सगळं काही आतून ऍडजस्ट आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, ऑपरेशन 100% सक्सेसफुल बट पेशंट डाईड. आला किती निर्णय, किती मस्त निर्णय आहे की हे सगळं इल्लीगल आहे, असंवैधानिक आहे आणि तरी पण मात्र सरकार चालू आहे. हा एक प्रकार झाला. त्यावेळेस मी माझ्या मित्राला विचारलं, म्हटलं हो ते 5-6 लोकांवर ईडी चालू होती ना म्हणून गेले ना ते. तुम्हा पत्रकारांना 5-7 लोक माहितीये, खरं म्हणजे सगळ्या 40 लोकांची कागदपत्र तयार होती. त्यांना दाखवली, सांगितलं आमच्या सोबत येणार 60 खोके 50 खोके 20 खोके असं काहीतरी मिळणार, आमच्या सोबत येणार काही लोकांना मंत्रिपद मिळणार, नाही आले जेलमध्ये जावं लागणार. 40 लोकांचे तयार होते असं तो मला सांगत होता. हे ईडी नावाचं प्रकरण काय? आमचे पत्रकार मित्र राऊत, संजय राऊत एका नातेवाईकाकडनं त्यांना 25 लाख रुपये बँकेतनं त्यांनी घेतले, चेकने घेतले. त्या बँकेतनं या बँकेत आले, यांनी वापरले. काही महिन्यानंतर हे 25 लाख रुपये परत केले. इथे कुठे गुन्हा आहे? सगळा सफेद व्यवहार आहे, बँकेच्या थ्रू झालेला व्यवहार आहे. घेतले परत केले. ईडी मध्ये त्यांना आतमध्ये टाकलं, 100 दिवस त्यांना राहावं लागलं. न्यायमूर्ती म्हणतात एक पुरावा नसताना तुम्ही कसं काय आतमध्ये टाकलं, जमानत दिली. आमचे दुसरे मित्र अनिल देशमुख, एकदा मी कार्यक्रमात एकत्र होतो, मी त्यांचं जाहिरीचे कौतुक केलं, अभिनंदन केलं. म्हटलं तुम्ही 14 महिने जेलमध्ये काढले, घाबरला नाही, ईडीला घाबरला नाही, भाजपमध्ये गेला नाही, शरद पवारांना सोडलं नाही, राष्ट्रवादीला सोडलं नाही, त्याबद्दल तुमच्या मर्दपणाचं जाहीर अभिनंदन. कारण मी जेलमध्ये राहिलेलो आहे, जेल काय असतं मला माहिती आहे. मी 10 महिने, तुम्ही 14 महिने. त्यानंतर त्यांची माझी भेट झाली आणि त्यांनी जे सांगितलं त्यानंतर मी आतून बाहेरून हादरून गेलो. ते जेव्हा महाराष्ट्राचे गृहमंत्री होते तेव्हाची ही गोष्ट आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पदावर नसणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा एक माणूस त्यांच्याकडे आला. आता हे नाव जाहीर झालेलं आहे म्हणून मी लपून ठेवत नाही, पूर्वी नाही तर म्हणायचो एक नेता म्हणायचो. या माणसाने फोन दिल्यानंतर देवेंद्रजी त्यांच्यासोबत बोलले अनिल देशमुखांच्या की मी तुमच्या पुढ्यामध्ये 4 ऍफिडेव्हिट पाठवलेले आहेत, ड्राफ्टिंग पाठवलेला आहे, रीतसर त्याचं ऍफिडेव्हिट करून दिलं, त्यावर तुम्ही सही केली तर तुम्हाला ईडी मध्ये जेलमध्ये जावं लागणार नाही. पहिला ड्राफ्ट होता. त्यावेळेसचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी अनिल देशमुखांना बोलावून घेतलं आणि दर महिन्याला इतके पैसे गोळा करायला सांगितले. दुसरा ड्राफ्ट होता. उद्धवजी ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे जे कॅबिनेट मंत्री त्यावेळेस होते, यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला आणि तिला ढकलून देऊन तिचा खून केला. खरं म्हणजे ही केस यांच्याच सरकारने, सीबीआयने, केंद्रातल्या सीबीआयने हाताळलेली आहे. केंद्रातल्या सीबीआयने निर्वाळा दिलाय की दिशा सॅलियन अपघातानं मेली आहे, तो ऍक्सिडेंट होता, ना तिची आत्महत्या आहे ना तिचा खून आहे. हे आधीच निर्णय आलेला आहे. त्यानंतर हे लिहून मागतायत या पद्धतीचं ऍफिडेव्हिट. तिसरं ऍफिडेव्हिट अनिल परब यांचे गैरव्यवहार आहे आणि चौथं ऍफिडेव्हिट यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनिल देशमुखांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की गुटखेवाल्यांकडनं आणि दारूवाल्यांकडनं दर महिन्याला एवढे पैसे गोळा करा. त्यावेळेस अजित पवारांचे चिरंजीव पार्थ सुद्धा हजर होते. यांनी या ऍफिडेव्हिटचा ड्राफ्ट पाहिला, पुन्हा पुन्हा विचार केला आणि नाही असं उत्तर पाठवलं. नाही उत्तर आल्याबरोबर पुन्हा माणूस आला आणि तो माणूस सांगायला लागला, फोनवरून देवेंद्रजी बोलायला लागले आणि ते म्हणायला लागले ठीक आहे तुम्हाला अजितदादांबद्दल नसेल तर सोडून द्या, पण बाकी 3 ऍफिडेव्हिट वर सही करून द्या.
अनिल देशमुख सांगतायत की मी खूप विचार करायला लागलो, मी ईडी मध्ये गेल्यानंतर माझ्या नातेवाईकांमध्ये लोकांमध्ये काय इमेज तयार होईल माझी, हे सारखं मला दिसायचं आणि फार वाईट वाटायचं. आजपर्यंत एक डाग लागलेला नाही इतके वर्ष मंत्री राहून सुद्धा, आणि आता हे वाटायला येत आहे. पण जर आपण ऍफिडेव्हिट लिहून दिलं तर काहीही दोष नसणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील. अतिशय चांगले वागणारे आदित्य ठाकरे एका मुलीच्या बलात्काराच्या आणि खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये जातील. अनिल परत जेलमध्ये जातील. आणि हे 3 निर्दोष माणसं जेलमध्ये जाऊन मी स्वतःला वाचवणं कितपत योग्य आहे, आणि म्हणून त्यांनी नकार कळवला. आणि नकार कळवल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांच्यावर धाडी सुरू झाल्या. त्यांना जेलमध्ये जावं लागलं. 14 महिने जेलमध्ये राहावं लागलं. ज्याच्या आधारावर ईडीची कारवाई सुरू झाली ते पोलीस मुंबईचे कमिशनर यांनी ऍफिडेव्हिट लिहून दिलेलं होतं की अनिल देशमुखांनी मला पैसे गोळा करायला सांगितले. त्याच माणसाने कोर्टापुढे प्रतिज्ञापत्र लिहून दिले की मला अनिल देशमुख कधीच भेटले नाही, त्यांनी कधीच सांगितलं नाही. त्यानंतर आणखी ऍफिडेव्हिट लिहून दिलं, कारण ते असं म्हणाले की मला एका इन्स्पेक्टरने सांगितलं. त्या इन्स्पेक्टरने ऍफिडेव्हिट लिहून दिलं की मला अनिल देशमुखांनी कधीच पैसे गोळा करायला सांगितले नाही. पहिले पोलीस कमिशनरांकडनं खोटं ऍफिडेव्हिट लिहून द्यायचं, त्याची भीती घालून तुम्हाला ईडी मध्ये आम्ही जेलमध्ये पाठवायचा. भीती नाही, प्रत्यक्षात 14 महिने त्यांनी काढलेलेच आहे जेलमध्ये. तुम्हाला जेलमध्ये पाठवण्याचा धाक दाखवायचा आणि त्याच्या आधारावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये पाठवायचं. आदित्य ठाकरेंसारख्या माणसाला बलात्काराच्या आणि खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये पाठवायचं. अनिल परबांना जेलमध्ये पाठवायचं. एवढ्या नीच मनोवृत्तीची ही माणसं आहे. एवढ्या नीच मनोवृत्तीच्या माणसांना आपण सरकारमध्ये राहू देणार आहोत काय? बिलकुल राहता कामा नये हे आपण सांगतो. अरे लोकांनी निवडून दिलेलं हे सरकार, कोणीतरी 2-4 कोटी रुपये किंवा 2-4 हजार कोटी रुपये एकत्र आणायचे, 2000 कोटी आणायचे, 50-50 कोटींमध्ये आमदार विकत घ्यायचे, स्वतःचं सरकार बनवायचं. ही लोकशाहीची केवळ मोडतोड नाहीये, हा तुमचा माझा अपमान आहे. या देशाच्या राज्यघटनेनं तुमच्यापैकी प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिलेला आहे. राष्ट्रपतीला सुद्धा एक मताचा अधिकार आहे. अडाणी अंबानीला सुद्धा एक मताचा अधिकार आहे. त्या माध्यमातून आपण सरकार निवडून देतो, आणि हे मात्र ती माणसं विकत घेऊन स्वतःला पाहिजे त्या पद्धतीनं सरकार बनवतात. 2-4 हजार कोटी रुपये खर्च करतात आणि त्यानंतर तुमच्या माझ्या खिशामधनं लाखो कोटी काढतात आणि मग संपूर्ण तुम्हाला मला नागवून ठेवतात. ते काल्पनिक नाही बोलत आहे. याच सरकारनं, मोदी सरकारनं 16 लाख कोटी माफ केलेले मोजक्या भांडवलदारांचे. बँकातले पैसे यांनी उधार घेतले आणि उधार घेतलेले पैसे पुन्हा परत केले नाही. ते सगळे पैसे मोदींनी माफ करून टाकले. त्याची किंमत आहे 16 लाख कोटी. त्याच्यावरचं व्याज जर पकडलं तर ती किंमत जाते 30 लाख कोटीच्या वर. एवढे पैसे आपल्या मित्रांचे माफ करून टाकणार हे सरकार आहे, कारण यांचे मायबाप तेच आहे. त्यांनीच यांना निवडून आणलेलं आहे, त्यांनीच यांना स्थानावर बसवलेलं आहे. त्यामुळे हे शेठजी भटजींचं राज्य आहे, आपण हे कधीही विसरता कामा. आता मित्रांनो, आपण सगळा निगेटिव्ह पॉइंट पाहिला. महाविकास आघाडीला का निवडून द्या असं आपण म्हणतो आहे. मी माझ्या जीवनामध्ये कोणतंही काम अविचाराने करत नाही, पूर्ण विचारांती करतो. गेले 2019 नंतर साधारणतः 20 पासून आम्ही प्रचंड अस्वस्थ आहोत. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी सगळी माणसं प्रचंड अस्वस्थ आहेत. काय या देशामध्ये चालू आहे? ईडीचा हैदोस काय सुरू आहे? माणसं कशी विकत घेतली जात आहेत? मी स्वतः पत्रकार राहिलेलो आहे. 14-15 वर्ष ऍक्टिव्ह जर्नलिझम केलेलं आहे. आमच्या पत्रकारांची अवस्था काय आहे? खाजगीमध्ये बोलताना ते काय म्हणतात, सर तुमचं ठीक आहे हो, तुम्ही काही निर्णय घेऊ शकता. आमचं काय, उद्या आम्ही म्हटलं काही स्वातंत्र्याने लिहायचं तर मालक आम्हाला नोकरीवरनं काढून टाकेल. बायका पोरांच्या झगड्याचा मुद्दा आहे म्हणून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. त्यामुळे इतक्या काळापासून मी
राहुल गांधींशी विस्तारानं चर्चा केली, 28 मिनिटं त्यांच्याशी बोललो. काँग्रेसचे अध्यक्ष खरगेंशी चर्चा केली. महाराष्ट्रामधले जेवढे काँग्रेसचे महत्वाचे पुढारी आहेत त्यांच्यासोबत एकापेक्षा अधिक वेळा चर्चा केली. शरद पवारांशी तर वारंवार चर्चा होते आहे. उद्धव ठाकरेंना भेटणं अतिशय कठीण असतं आणि तरीही त्यांच्याशी किमान याबद्दल 3दा चर्चा झालेली आहे. आणि एकदा ते वेळ दिला की किमान तासभर तरी उत्तम पद्धतीने चर्चा करतात. आणि या सगळ्यांसोबत चर्चा केल्यानंतर मी निशंकपणानं असं म्हणू शकतो की आपल्याला जर संविधान वाचवायचं असेल, आपल्याला जर लोकशाही टिकवायची असेल, तर या बीजेपी वाल्यांना, हे शेवटी भज्जीचं राज्य चालवणाऱ्या लोकांना हाकलून त्या ठिकाणी आपल्याला महाविकास आघाडी निवडून आणली पाहिजे. आता काही जे चळवळीतले लोक आहेत, शाहू फुले आंबेडकर चळवळीतले, त्यांच्या मनात काही शंका असतात. ते मला प्रश्न विचारतो, तुम्ही उद्धव ठाकरेंवर पण विश्वास ठेवता? उद्धव ठाकरे शिवसेनेचे आहेत. या वेळेसच्या भेटीमध्ये, आता महिना होत असेल कदाचित भेटून झालो मी त्यांना एक प्रश्न विचारला. खरं म्हणजे दुसरा कोणताही राजकीय नेता असतात त्यांनी मला हाकलून दिलं असतं, पण उद्धव ठाकरे अंतर्बाह्य एवढे सज्जन गृहस्थ आहेत की त्यांनी मला हाकललं नाही. उलट त्यांनी छानपैकी मला उत्तर दिलं. मी काय विचारलं? मी त्यांना विचारलं की आपल्या संविधानामध्ये जी प्रस्तावना आहे आणि या प्रस्तावनामध्ये ही 4 मूल्य, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, लिबर्टी आणि जस्टिस. बरं, यातला जस्टिस न्याय म्हणजे कोर्टातला न्याय नाहीये. हा जस्टिस कोणता जस्टिस आहे? हा जस्टिस जो आहे तो राजकीय, सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळाला पाहिजे. ही जी 4 मूल्य घटनेनं सांगितलेली आहे आणि ही आपली प्रस्तावना आहे, ती तुम्हाला मान्य आहे काय? आणि ही मूल्य अंमलात आणण्यासाठी आपल्या राज्याच्या माध्यमातून तुम्ही कटिबद्ध असणार आहात काय? आता खरं म्हणजे हा प्रश्न माझा मूर्खपणाचा होता. मला माहित होतं की ते आहेत आणि तरीही ते माझ्या तोंडावर असं म्हणाले, काय मानव हा प्रश्न विचारतात? अर्थात आहे, मी घटनेला बांधील आहे, घटनेच्या मूल्यांना बांधील आहे. हे 4 मूल्य आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आता तुम्ही दुसरा प्रश्न मला विचाराल की ते हिंदुत्ववादी आहे. हिंदुत्ववादी असणं यात काय गुन्हा आहे का? मी पण हिंदुत्ववादी आहे, पण यांचं हिंदुत्व यांनीच डिफाईन केलेलं आहे. त्यांच्या शब्दामध्ये मी तुम्हाला सांगतो. ते म्हणतात, आमचं हिंदुत्व देवळात घंटा बडवणार आणि शेंडी जाणव्याचं नाही. याचा नेमका अर्थ काय होतो? आमचं हिंदुत्व हे चातुर्वर्ण्य मानणार, ब्राह्मण श्रेष्ठ आणि दलित कनिष्ठ असतात असं मानणार नाही, शेंडी जाणव्याचं नाही. दुसरं त्यांचं, आणि इव्हन आदित्य ठाकरे पण हे वाक्य वारंवार वापरतात, आमचं हिंदुत्व झोपड्या जाळणार, घर जाळणार नाही. आमचं हिंदुत्व चूल पेटवणार आहे. म्हणजे आम्ही विकास करणारी माणसं आहोत. हिंदुत्वाच्या नावाखाली लोकांना त्यांचा विकास व्हावा याकरता प्रयत्न करणारी माणसं आहोत. त्यांच्या झोपड्या जाळणार, त्यांची घरं जाळणार. म्हणजे या देशामध्ये हिंदू मुसलमान किंवा दलित हिंदू करत करत जातीयवाद वाढवत, या पद्धतीचं एक सांप्रदायिक वातावरण निर्माण करत हिंसक हिंदुत्व आमचं नाही, या पद्धतीनं ते आपलं हिंदुत्व डिफाईन करतात. आणि मित्रांनो, आपल्या राज्यघटनेनं प्रत्येकाला धर्म मानण्याचा अधिकार दिलेला आहे, धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि त्यामुळे ते राज्यघटनेच्या मर्यादेमध्ये राहूनच हे करत असल्यामुळे आपण त्यांच्यावर, या तिन्ही लोकांवर छानपैकी विश्वास ठेवू शकतो. आता मित्रांनो, दुसरा एक महत्वाचा मुद्दा, या देशामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय जटिल आहेत. आपला विदर्भ आत्महत्येकरता अतिशय प्रसिद्ध आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझा शेती प्रश्नांचा अतिशय सखोल अभ्यास आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं आणि काहीही केलं. आता तुम्ही मध्ये मध्ये उठायला लागला की लोक डिस्टर्ब होतात. 15 मिनिटं आहेत, तेवढा वेळ जरा धीर धरा. आधीच मी सांगितलं होतं, जाहीर केलं होतं. तर मित्रांनो, या देशामध्ये जे शेतकरी आहेत त्यांचा प्रश्न सुटायचा असेल तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे स्वामीनाथन आयोगानुसार MSP द्या आणि या MSP चा कायदा करा. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीनं हे जाहीर वचन दिलेलं आहे.
त्यामुळे महाराष्ट्र मधली ही तिन्ही पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहे. त्यामुळे ते याला बांधील आहेत. ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला MSP स्वामीनाथन आयोगानुसार जाहीर होईल, त्याचा कायदा बनेल, म्हणजे त्यापेक्षा कमी किमतीमध्ये जर धान्य किंवा ती वस्तू विकली तर कायद्याने तो गुन्हा असेल. त्यावेळेस शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं भाव मिळेल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील. बाकी कोणत्याही मार्गाने हे प्रश्न सुटू शकत नाही आणि याकरता इंडिया आघाडी बांधील आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सरकारी नोकर भरती पूर्णतः थांबलेली आहे. आपल्या देशामध्ये साधारणतः 40% नोकर भरती सरकारी थांबलेली आहे. ही सरकारी नोकर भरती आम्ही करू, त्यामुळे रिझर्वेशन्स लागू होतील, शिक्षक भरती करू, ग्रामीण रोजगार आणि छोटे मोठे उद्योग वाढतील, यासाठी त्या पद्धतीच्या योजना आखू. या पद्धतीची आश्वासनं इंडिया आघाडीने आपल्याला दिलेली आहे, महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीने दिलेली आहे. आता मी फक्त दोनच मुद्द्यांबद्दल बोलणार आहे आणि या ठिकाणी थांबणार आहे. पहिला म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या मनात असलेला लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेमध्ये दर महिन्याला 1,500 रुपये स्त्रियांच्या खात्यामध्ये टाकले जातात. काहींच्या खात्यामध्ये 3,000 आले, काहींच्या खात्यामध्ये आता 4,500 येतील. या योजनेचे महाविकास आघाडीनं स्वागत केलं पाहिजे. याच्या विरुद्ध एकही शब्द बोलता कामा नये, कारण ही योजना अत्यंत महत्वाची आहे. ज्या स्त्रिया या निकषामध्ये बसतात त्यापैकी 40% स्त्रिया या गृहिणी असतात, त्या मजुरी करत नाही, एकही पैसा कमवत नाही, नेहमी नवऱ्यापुढे किंवा इतरांपुढे हात पसरावे लागतात. त्या स्त्रियांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येऊन पडणार आहे. ही अत्यंत सन्मानाची त्यांच्याकरता गोष्ट आहे. हा सायकोलॉजिकल मुद्दा आपण कधीही विसरता कामा नये. पहिला भाग. हे पैसे वाया जाणार आहेत का? उद्धव ठाकरेंशी चर्चा करताना मी जे मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचवले तेच तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो आहे. हे जे मोदींनी 26 लाख कोटी कॉर्पोरेटचे माफ केले, त्यामध्ये देशाचं प्रचंड नुकसान आहे. कारण ते बँकेतले पैसे, तुमचे माझे पैसे आहेत, ते सरकारला भरून द्यावे लागणार आहे, ते तुमच्या माझ्या खिशातच काढून देणार. लाडकी बहीण योजनेमध्ये जे पैसे स्त्रियांना मिळतील त्यातून काय होईल? जेव्हा देशामध्ये मंदी निर्माण होते, उद्योग निर्माण होत नाही, रोजगार निर्माण होत नाही, त्यावेळेस सामान्य माणसाची क्रयशक्ती वाढली, म्हणजे सामान्य माणसं काही विकत घ्यायला लागले तर त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळते. हा उपाय सांगितलेला आहे अर्थव्यवस्थेने. जेव्हा स्त्रियांच्या खात्यामध्ये वर्षाला 18,000 रुपये येतील, हे 18,000 रुपये ते काय करणार आहेत? या स्त्रियांपैकी 99% स्त्रिया दारू पिणार नाहीत, जुवा खेळणार नाहीत, या छोट्या मोठ्या गोष्टी विकत घेतील. कदाचित अधिक चांगली भाजी विकत घेतील, कदाचित दूध दुभतं घेतील, कदाचित कपडे घेतील, घरामध्ये लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू घेतील. या काही Amazon वर मागवणार नाही, टीव्ही किंवा फ्रीज घेणार नाही. मग या स्त्रिया ज्या छोट्या मोठ्या वस्तू घेतील त्यातनं डिमांड वाढेल आणि छोट्या मोठ्या उद्योगांना चालना मिळेल, छोटे छोटे स्वयंरोजगार वाढतील, त्यातून बेरोजगारीची समस्या कमी होईल. याकरता 2-3 वर्ष लागतील याचे दृश्य परिणाम दिसायला, पण त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आमच्या मोदीजी काही निर्णय घेतात. 2016 मध्ये त्यांनी एक निर्णय घेतला, 8 वाजता जाहीर केला, आता रात्री 12 पासून 500ची 1000ची नोट बंद, आणि धडाल नोटा बंद झाल्या. मला वाटलं छान गोष्ट आहे. आपल्याला काय करायचंय, आपल्याजवळ जी कॅश आहे, कारण मी कार्यशाळा चालवतो, लोक कॅश मध्ये पैसे देतात, ही कॅश आपल्याला घेऊन जायची आहे बँकेत आणि पैसे घेऊन यायचे, दुसरे झालं. मला काय माहित की हा माणूस इतका विद्वान आहे की यांनी नोटा अजून छापल्याच नाही, अजून बँकेत त्या पोचल्याच नाही, दर जाहीर करून टाकलं. आणि करन्सी किती होती? 500 आणि 1000 मधली करन्सी 85% होती. त्यामुळे अख्ख्या देशातले व्यवहार ठप्प झाले, छोटे मोठे रोजगार मारले गेले, छोटे किराणा मालवाले छोटे छोटे दुकानदार मारले गेले, ते अजून जागेवर आलेले नाही. पूर्णतः रोजगार या देशामधला संपवला. आमच्या मोदीजींचे निर्णय कसे असतात सांगू का मी तुम्हाला? त्यांचं भारतीयांवर अतिशय प्रेम आहे. एक मालक होता, त्याचा एक नोकर होता.
या नोकराचं आपल्या मालकावर प्रचंड प्रेम होतं. एकदा दोघंही जेवले, मालक झाडाखाली झोपला. तो म्हणाला, माझी झोप मोडणार नाही याची काळजी घे, माझी झोप मोडली जाता कामा नये. आणि आपली तलवार बाजूला काढून ठेवली, ते झोपले. तेवढ्यात एक माशी आली, मालकाच्या ताटावर बसली आणि हाताने उडवलं. दुसरी आली, ती हाताने उडवलं. तिसरी आली, हाताने उडवलं. या नोकराच्या लक्षात आलं की मालकाची झोप मोड होईल, माशीला मारून टाकलं पाहिजे. त्याने बाजूची तलवार घेतली, मालकाच्या नाकावर माशी बसली असताना कचकन माशी कापली. त्यासोबत मालकाचं नाकही कापलं गेलं. यातले मालक म्हणजे भारतीय जनता आणि अत्यंत इमानदार नोकर म्हणजे आपले मोदीजी. आतापर्यंत फक्त आपली मानच कापली गेली. ती मान पूर्ण छाटण्या जाण्याच्या आधी आतापर्यंत केवळ नाकच कापलं गेलं. मान छाटण्याच्या आधी या माणसांना आपण हकललं नाही तर आपलं काही खरं नाही. त्यामुळे किमान महाराष्ट्रामधनं आपण ताकदीनं सुरुवात करूया. त्यामुळे प्रत्यक्षामध्ये खरं म्हणजे आपण लाडकी बहीण योजनेचं समर्थन केलं पाहिजे. काँग्रेस सरकार ऑलरेडी कर्नाटकमध्ये 2000 रुपये दर महिन्याला देत आहे, 2500 रुपये तेलंगणामध्ये देत आहे. त्यामुळे काँग्रेसने ऑलरेडी जाहीर केलं. आपल्या पृथ्वीराज चव्हाणांनी मला सांगितलं की आम्ही 2000 रुपये देण्याचा विचार करतो आहोत. वडेट्टीवार विरोधी पक्षनेते यांनी जाहीर केलं की 3000 रुपयाचा आम्ही विचार करतो आहोत. मित्रांनो, महाविकास आघाडीतर्फे स्त्रियांची ही योजना मुळीच थांबवली जाणार नाही. उलट 1500च्या ऐवजी त्यांना 2000 रुपयापर्यंत तरी रक्कम पुढे मिळायला लागेल. त्यामुळे आपण आवाहन करताना सगळ्यांना सांगितलं पाहिजे की लाडक्या बहिणींनो, बिलकुल चिंता करू नका. तुम्ही आम्हाला अतिशय लाडक्या आहात. तुमचे पैसे थांबणार नाही, उलट वाढणार आहे. पण हे जे तुमचे आत्ताचे उद्दाम भाऊ आहे, महेश शिंदे आमदार, काय धमकी दिले? याद राखा, आम्हाला मतं नाही दिली तर त्या याद्यांमधून तुमची नावं कापून टाकेल. त्याच्या बाबाचे पैसे तसे. अरे पैसे जनतेचे आहे, जनता स्वतःला देते आहे. पैसा जनतेचा, तू कोण मध्ये घुमळणारा? दुसरे आमचे उद्दाम भाऊ म्हणजे आमचे अमरावतीचे रवी राणा डायरेक्ट धमकी देतात, तुम्ही जर मतं दिले नाहीत तर तुमचे योजनेची नावच कापून टाकेल, पैसा परत देईल, असंही ते बोलतात. या उद्दाम भावांना हाकला आणि आमच्यासारख्या नम्र भावांना स्वीकारा, असं आपण बोललं पाहिजे. आता मित्रांनो, आणखी एक मुद्दा म्हणजे जो अत्यंत महत्वाचा आहे तो आहे रिझर्वेशनचा. राहुल गांधींनी रिझर्वेशन थांबवलं. राहुल गांधी असं म्हणाले की मी या देशामधलं रिझर्वेशन थांबवणार आहे, असं ते अमेरिकेत बोलले, असं आपल्याला सगळे सांगतात. यातलं सत्य काय आहे? कोण कोण सांगतं आपल्याला? एक आपले आमदार आहेत गायकवाड नावाचे, त्यांनी जाहीररित्या सांगितले की राहुल गांधी म्हणाले की रिझर्वेशन थांबवे, त्याची जीभ छाटून टाका. त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही, कारण राहुल गांधी अमेरिकेत बोलले की इंग्रजीत बोलले. MLA गायकवाडांना इंग्रजी कळणं या जन्मात तरी शक्य नाही. त्यामुळे त्यांना माफ, काय छाटायचं ते छाट. दुसरे एक विद्वान गृहस्थ आहे, त्यांचं नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे, बीजेपीचे अध्यक्ष. ते काय म्हणाले की राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये रिझर्वेशन म्हणजे SC आणि ST आणि OBCचं रिझर्वेशन आम्ही थांबवू, संपवून टाकू असं म्हटलं आणि म्हणून त्यांनी त्यांच्यावर टीका केली. आता चंद्रशेखर बावनकुळेंना इंग्रजी कळणं शक्य नाही हे आपल्याला कळू शकतं. तरी म्हटलं बा, बीजेपीचे अध्यक्ष आहे, माझे नागपूरवाले आहे, यांची डिग्री कोणती जरा तपासावी. मी विकिपीडियात पाहिलं, त्यामध्ये लिहिलेलं आहे हे सायन्स मध्ये ग्रॅज्युएशन करत होते, यांनी 1 वर्ष केलेलं आहे. याचा अर्थ माझ्या काळामध्ये BSc पार्ट 1 वगैरे असायचं, म्हणजे यांनी BSc पार्ट 1 केलेलं असावं. BSc पार्ट 1 पास झाले का? लिहिलेलं नाही. सायन्स कोणत्या भाषेमध्ये शिकावं लागतं? इंग्रजीमध्ये. पण यांना इंग्रजी येत असतं, त्यांनी BSc केलं असतं, MSc केलं असतं. पार्ट 1 जर थांबले म्हणजे येतच नसावं. आता बावनकुळेंना इंग्रजीच कळत नाही, तर राहुल गांधींचं इंग्रजी यांना कळेल आणि ते समजून घेऊन ते बोलतील अपेक्षा नाही, म्हणून यांनाही माफ. तिसरे आमचे अमरावतीचे डॉक्टर अनिल बोंडे, माझे चांगले ओळखीचे आहेत, माझ्या अमरावतीच्या डॉक्टर ग्रुप मधले ते होते एकेकाळी. तरी मी त्यांची डिग्री मुद्दाम पाहिली, MD. मी अमरावतीच्या डॉक्टरांना फोन केला,
म्हणजे गाव म्हटलं हे जे अनिल बोंडे एमडी झालेले आहेत ते म्हणजे आयुर्वेदामधले आहेत की ॲलोपॅथी मधले? काय मानावं, तुम्हाला माहित आहे ना, त्यांनी आधी एमबीबीएस केलं, नंतर एमडी केलं. म्हणजे एमबीबीएस पर्यंत ते इंग्रजी शिकले, नंतर एमडी ला पण इंग्रजी शिकले, म्हणजे यांना इंग्रजी येतं का? येतं का? पाहू आपण. राहुल गांधी जॉर्ज टाउन या ठिकाणी त्यांना जेव्हा एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की भारतामधलं रिझर्वेशन तुम्ही केव्हा संपवणार आहात, यावर राहुल गांधींनी जे उत्तर दिलं ते इंग्रजीमध्ये आहे. मी आधी इंग्रजी सांगतो, नंतर मराठीत त्याचा अर्थ समजावून सांगतो. वी शुड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन्स, म्हणजे राहुल गांधी म्हणतात की वी शुड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन्स ओनली व्हेन इंडिया बिकम्स अ फेअर प्लेस. जेव्हा भारत हा फेअर प्लेस बनेल त्यावेळेस आपण रिझर्वेशन थांबवण्याचा, स्क्रॅप करण्याचा